थँक यू सर. हे डायरेक्ट कंटिन्यू. हां. हं. कुठलं? हं. खाली. थँक यू सर. नमस्कार. तर आज जो मला विषय दिलेला आहे, रेशीम उद्योगामधील विविध योजना, तर त्या सुरू का सांगण्या आणि त्या योजनेचे शेतकऱ्याकसा असणारा बेनिफिट किंवा काय-काय शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणार. तर ते सुरू करण्यापूर्वी त्या रेशीम उद्योग म्हणजे काय हे मी पहिलं क्लिअर तुम्ही बहुतेक 2-3 लेक्चरमध्ये तुमचा तो मुद्दा क्लिअर झाला असू शकतो. तर सुरुवातीला साधारणतः अ, स्लाईड स्लाईड हां, हां. तर तुतीची बाग लागवड करणे, तुतीची बाग लागवड केल्यानंतर लागवड करण्या साधारणतः नोव्हेंबर किंवा डिसेंबर, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तुमची रोपं तयार करणे आणि या पद्धतीने गादी वापरावर रोपं तयार करायची. आता रोपं किती तयार करायची? साधारणतः 1 एकरसाठी 5,500 रोपं लागतात किंवा 6,000 रोपं लागतात. तर त्यासाठी तुम्हाला हे स्टिक्स तयार करताना जानेवारी महिन्यामध्ये अं, 1 गुंठ 1 ते 2 गुंठ 1.5 ते 2 गुंठ्यामध्ये 7,000-8,000च्या टिपऱ्या लावून घ्यायला लागतील तुती बेण्याच्या काड्याच्या. आणि हे तयार झालेली रोपं 4 महिन्यानंतर साधारणतः जून-जुलैमध्ये हे रोपं इकडं असे शिफ्ट करून ए ए अशी तयार होतात रोपं 4 महिन्यानंतर आणि नंतर जून-जुलैमध्ये असे लागवड करायची आहे. 5, 3, 2 5 फुटाचा पट्टा, 3 फुटाची सरी आणि 2 रोपाच्या मध्ये 2 फुटाचं अंतर. या पद्धतीने लावायचा आहे. तर हा प्रोग्राम सुरू होताना आता काय होतंय, की दरवर्षी शासनानं 2016, 18-19 पासून साधारणतः महारेशीम अभियान सुरू केलेलं आहे. आणि यावर्षीचं महारेशीम अभियान या कोविडमुळे थोडंसं डिले झालंय. ते आपल्या कामालाही पडलंय. तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आता नोव्हेंबर तर संपलेलं आहे. डिसेंबरमध्ये हे कदाचित मोहीम महारेशीम अभियान चालू होईल. मग त्यामध्ये काही अटी कंडिशन्स येतील. आतापर्यंत कसं होतं, की आम्ही दरवेळेस ग्रामपंचायतला जाऊन सभा घेऊन, शेतकऱ्यांना माहिती देऊन नोंदणी करत होतो. पण आता थोडं कोविडमुळं हे आहे. पण मी आणखी थोडंसं या काळामध्ये लिबरलायझेशन होईल आणि जर सभा घ्यायची आपल्याला परवानगी आल्या, तर आपण प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पेपरला जाहिराती दिली जाईल, उद्घाटनही होईल कार्यक्रमाचं किंवा ऑनलाईन तुम्हाला तसं त्या पद्धतीने कळवण्यात येईल आणि जे नवीन लाभार्थी इच्छुक होणारे आहेत, त्यांनी सभासद नोंदणी करायची. सभासद नोंदणी केल्यानंतर जानेवारीमध्ये साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तुती नर्सरी रोपं तयार करायची आहेत. ज्यांची रोपं तयार होतील किंवा जे शेतकरी 100 लोकांनी समजा सभासद नोंदणी केली आणि त्यातले जर एक 50च लोकं जर फक्त करणार असतील, तर ज्यांच्याकडे रोपं तयार आहेत त्यांचाच ग्रामपंचायत सभेच्या ठरावामध्ये त्या ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन, की हे लाभार्थी आहेत, करण्यास इच्छुक आहेत, नाहीत, असं ठराव घेऊन तो पुढं मनरेगाची त्याची प्रोसेस कार्यवाही चालू होती. आता हे रेशीम उद्योगामध्ये काही खर्चही येतोय सुरुवातीला. 50,000-60,000 रुपये साधारणतः सुरुवातीचा खर्च अपेक्षित आहे आणि त्यानंतर उत्पादनही त्याचं पहिल्या वर्षी साधारणतः 70,000-80,000 रुपये कोशापासून आणि बाकीचं हे मनरेगा योजनेतून त्याला लाभ मिळणार आहे. तर शासनाकडून त्यांना हे हा उद्योग करायचा का? हा रेशीम उद्योग का करायचा? तर एकदा तुती बागेची लागवड केली अशी आपण, की 15 वर्ष राहत्या. त्यामुळे शेतकऱ्याला प्रत्येक वेळेला पुनर्लागवडीचा खर्च येत नाही. याशिवाय तुती बाग लागण केल्यानंतर 3 ते 4 महिन्यात त्याचं उत्पादन सुरू होते. म्हणजे बाग कीटक संगोपन योग्य होत्या आणि त्याच्यापासून उत्पादन येते. सुरुवात होत्या. त्यामुळे इतर व्यापारी पिकं किंवा फळबागाच्या तुलनेत लागवडीपासून कमी कालावधीत उत्पादन सुरू होते. कमी पाण्याची तुती लागवड झाड जगत असल्यामुळं उन्हाळ्यात अथवा दुष्काळात 2 महिने पाणी नसतानाही तदनंतर पावसावर आलेल्या पाण्यावरती बाग जगू शकते. हाही त्याचा फायदा आहे. कीड किंवा रोग किंवा तसं नैसर्गिक आपत्ती जसं अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीपासून बी बागेस काही विशेष नुकसान होत नाही. कीटकाने खाऊन संगोपन संपल्यानंतर तुती बागेत उरलेला पाला किंवा कीटकाने खाऊन उरलेला पाला दुभत्या जनावरांना व बैलांना चारा म्हणून पण देता येतोय. तुती बाग आणि कीटक संगोपनाच्या कामामुळं कुटुंबातील व्यक्तींना रोजगारही मिळतो. कीटक संगोपनाचे काम केवळ एका महिन्यात पूर्ण होतंय. त्यामुळे शेतकऱ्यांना नोकरदाराप्रमाणे वेतन मिळवता येते. एका वेळेस एका महिन्यात 1 एकरपासून किमान 200 अंडीपुंजाच्या पिकापासून
साधारणतः 120 किलो कोष उत्पादन झालं, तर त्यापासून अंदाजे 25,000 ते 30,000 बेनिफिट होतोय. त्यामुळे हा रेशीम उद्योग करायला पाहिजे. करावा, याचे फायदेशीर आहे. आणि काय आहे ह्याच्यामध्ये फायदा, की रेशीम कोशाला हमी भाव आहे आणि हमखास बाजारपेठ आहे. तर हमी हमी भाव म्हटलं तर साधारणतः सध्या शासनाचा ₹180 हमी भाव आहे. ह्याशिवाय हमखास बाजारपेठ आहे. आता यापूर्वी 4-5 वर्षापूर्वी बाजारपेठा महाराष्ट्रात नव्हत्या. आता महाराष्ट्रामध्ये जालना, सोलापूरला बाजारपेठ झाल्या, बारामतीला झालेली आहे आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही आता स्वतः ह्या महिन्यामध्ये किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही जयसिंगपूर इथे कोष मार्केट सुरू व्हायला लागलं शासनाचं. त्यामध्ये आणि शासनानं काय केलंय, की हमीभाव तर दिलेलेच आहे. समजा कोशाला जिल्हा विकास निधीतून त्यांना प्रति किलो बायोटाईन कोशाला ₹30 आणि क्रॉस हायब्रिडला सीबीला ₹30 किलो अनुदान पण दिलंय. पण हे अनुदान फक्त मर्यादित राहणार आहे, की ए ग्रेडचे कोष काढले पाहिजे. समजा कमीत कमी 100 अंडे म्हणजे ज्याला 55 किलो कोष उत्पादन झालं, 55 किलोपेक्षा पुढे झालं पाहिजे, तर त्याला किलोला ₹30 अनुदान मिळेल. आणि जास्तीत जास्त किती कोशाला मिळेल? 100 अंडे म्हणजे त्याला 80 किलोपर्यंत जर कोष निघाले, तर त्याला अनुदान मिळेल. हे अनुदान असं कंडिशनल ठेवण्यामागं कारण काय, की शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे. आज ती 55 ते 60 किलो कोष उत्पादकता आहे, ती 70, 80, 90 किलो प्रति अंडे पण 100 अंडेमध्ये झाली पाहिजे. यासाठी प्रोत्साहनात्मक अनुदान ठेवलेलं आहे. आता आपण असं म्हणू, की मार्केटमध्ये जास्त माल आला, भाजीपाल्याचा का दर पडतो, तसं इथं होणार नाही. कारण जागतिक कंडिशनमध्ये परिस्थितीमध्ये भारताच्या मागणीपेक्षा आपलं उत्पादनच कमी आहे. त्यामुळं आणि किती जरी एकर, हजारो एकर लागवड झाली, तर त्याचा दरावर परिणाम होणार नाही. उलट यांची गरजच आहे. कारण साधारणतः पैठणीला जेवढं सूत लागतंय, तेवढं सुद्धा महाराष्ट्रात उत्पादन होत नाहीये. आपलं पैठणीचे व्यापारी येवल्याचे जे व्यापारी आहेत, ते बाहेरून सूत इम्पोर्ट करतायत, खरेदी करतायत. आपलं तर अजून उत्पादनही तेवढं नाही. याशिवाय हा उद्योग पर्यावरणपूरक उद्योग आहे. त्यामुळं हा उद्योग फायदेशीर आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण पण आहे. जसं आपण ऊसाबरोबर गाई 2 पाळतो आणि दुधाचं उत्पादन घेतो, तसं बाकीच्या स्टेटमध्ये कर्नाटकमध्ये वगैरे सिल्क आणि मिल्क आहे. म्हणजे सिल्क हा त्यांचा मुख्य धंदा, त्याच्याबरोबर हा धंदा आहे. आपण आपल्या इथं ऊसाबरोबर गायीचं हे केलंय. त्यामुळे अर्थार्जन आपलं कोल्हापूर जिल्ह्याचं म्हणा पर्टिक्युलरली स्पेसिफिकली स्टेबल आहे. पण मी म्हणतो, की या दोन्ही बरोबर आणि रेशीमची जोड लावली तर दुधात साखर होऊन जाईल. कारण कसं आहे, वेस्टेज कुठलंच जात नाही. तुतीचं तर संपूर्ण पाट अगदी नारळासारखं म्हटलं तरी चालेल, की कल्पवृक्षासारखं काम आहे याचं. ईच आणि एव्हरी पार्ट ह्याच्यामधून तुती ह्याच्या झाडाचा उपयोग होतोय. आता हे रेशीम उद्योग शेतकऱ्यांचं देशांच्या माननीय पंतप्रधानांचं धोरण आहे, की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे 5 वर्षामध्ये. दुप्पट कधी होईल? हाच आपण असा जर ऊस आणि दूध करत राहिलं, तर उत्पन्न दुप्पट होणार नाही आपलं. का होणार नाही? याला मर्यादा आहे त्या. त्यासाठी जोडधंदा हा आवश्यक आहे आणि जोडधंदा हा ऊसाबरोबर दूध आणि दुधाबरोबर हे सगळ्यात बेस्ट जोडधंदा म्हणून हा रेशीम सध्या सगळ्यात चांगला आहे, की त्यावेळेला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होण्यास त्याला मदत होणार आहे. रेश उत्पन्न दुप्पट होण्यासाठी आणि रेशीम उद्योग सुरू करायला जो खर्च येतो सुरुवातीला ₹50,000-60,000 पहिल्या वर्षी आणि उत्पादन दुसऱ्या वर्षीपासून कमीत कमी दीड म्हणजे उत्पादन पहिल्या वर्षी ₹70,000-80,000 एकरी. दुसऱ्या वर्षीपासून 15 वर्षापर्यंत मिनिमम ₹1,50,000 मॅक्सिमम त्याच तुमच्या स्किलवर आहे. 3,00,000, 3.5 लाख, 4 लाख तुम्ही एकरी उत्पादन घेऊ शकताय. ऊसाचं आणि इतर कंपॅरिझन हॉर्टिकल्चर आपल्या पिकाचं केलं, तर खर्चाचा रेशो आणि उत्पन्नाचा रेशो बघितला तर आपण ऊसाचं बघितलं साधारणतः 60-40 रेशो पडतोय. 40% खर्च जाते, 60% उत्पादन येते. रेशीममध्ये तसं होत नाही. हार्डली 25 ते 30% खर्च जाते, 70% उत्पादन येते. आणि एकदा लावल्यानंतर 15 वर्ष बाग राहत असल्यामुळं तुमचं बाकी सगळं व्यवस्थापन कमी खर्चामध्ये बजेट मिळते. याला फक्त सुरुवातीला 2-3 वर्ष स्टेबल होणं हा शेतकरी गरजेचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो प्रशिक्षण. जितकं ज्या शेतकऱ्याने प्रशिक्षण हार्ड घेतलंय, त्याला व्यवसाय करायला बिलकुल अडचण जात नाही. आता ह्यासाठी शासनाने काय-काय योजना ठेवलेल्या, तर यामध्ये शासनानं शेतकऱ्यासाठी राज्य योजना ठेवल्या. जो खर्च येतोय, यासाठी तुती बाग लागते. तुती बागेवर पहिल्या वर्षी 50 बाय 20 1000 स्क्वेअर फीटचं शेड कीटक संगोपन लागतंय. त्या कीटक संगोपनासाठी थांबा, तुम्हाला कीटक संगोपन हे असं कीटक संगोपन लागतंय. हे, हे कीटक संगोपन आहे राइट साइडला. हे, तर हे कीटक संगोपन बांधण्यासाठी साधारणतः एक 1,50,000 ₹1,60,000 खर्च येतोय. तर शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज काढू नये यासाठी
जी योजना आता मनरेगा योजना तयार केलेली आहे शासनानं, की त्यामध्ये शेतकऱ्याला सर्व बाबी इत्थंभूत धरलेल्या आहेत. फक्त शेणखत टाकायचं सोडून सर्व खर्च शेतकऱ्याला देण्याचं यात नियोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी राज्य योजना आणि केंद्र योजना अशा 2 योजनेतून जे फायदे मिळतात ते तुम्हाला मी आता सांगतो. राज्य योजनेमधून शासनानं शेतकऱ्यांच्यासाठी बाजारपेठा चालू केलेल्या आहेत. जालन्याला कोष बाजारपेठ सुरू झालेली आहे. सोलापूरला झालेली आहे राज्य योजनेतनं. याशिवाय महाराष्ट्राला लागणारी जी अंडीपुंजी आहेत 35-40 लाख दर वर्षाला लागतात. त्यातली सध्या आपलं प्रोडक्शन 20 लाखापर्यंत आहे. आणखी 20 लाख आपण बाहेरून राज्यातून मागवतो. त्याच्याऐवजी इथल्या इथे उत्पादन करण्यासाठी राज्य योजनेतनं औरंगाबादलाही ग्रेनेडचं काम आता लवकरच नवीन वर्षात सुरू होत आहे. याशिवाय महत्त्वाचा जो स्तोत्र राहिला आहे जिल्हा स्टेट फंडातनं किंवा राज्य योजनेतनं मिळणारा तो जिल्हा विकास निधीमार्फत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनुदान दिलं जाते. मग आता ते अनुदान कशा-कशाला दिलं जातंय? यामध्ये पहिल्या वर्षी आपल्याला 1 एकरवरती 200 ते अंडीपुंज जातात. 200 ते 300 अंडीपुंज. त्या 100 अंडीपुंजाची किंमत आहे ₹700. तर शेतकऱ्याला ह्यामध्ये 75% सबसिडी दिलेली आहे. म्हणजे अ, 500 ₹700 100 अंडीपुंज घेतली लागत असते, तर त्यातले ₹525 शेतकऱ्याच्या अकाउंटवर परत वर्ग केले जातात. म्हणजे सबसिडी 75% अंडीपुंज रूपाने त्याला दिली जाते. दुसऱ्या वर्षीपासून 800 अंडीपुंज लागतात. त्यात त्याच्या 800 अंड्याची ₹700 100 अंडीपुंजाला म्हटलं तर 5,600 होतात. तर त्यापैकी ₹4,200 शेतकऱ्याला परत सबसिडी रूपाने म्हणजे 75% सबसिडी शेतकऱ्याला त्यातून मिळाली जाते. आणि हे 2 वर्षापासून पुढे 15 वर्षापर्यंत ज्या वेळेला तुम्ही अंडीपुंजी वापराल तेव्हा ही 75% सबसिडी तुम्हाला देय राहते शासनाकडून आणि मिळते, उपलब्ध होते. परत यानंतर जिल्हा विकास निधी योजनेतून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाते आणि त्यासाठी प्रति लाभार्थी प्रशिक्षणाचा खर्च आहे ₹1,000. त्यापैकी शेतकऱ्यांना हे प्रशिक्षण 15 दिवसाचं असते. त्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांना पर डे ₹50 भत्ता म्हणून ₹750 प्रशिक्षण भत्ता दिला जातो आणि उर्वरित जे ₹250 आहेत, ते प्रशिक्षण खर्च म्हणून वापरले जातात, की ज्या प्रशिक्षण साहित्य, फळा, काय तुमचं बाकीचं तुम्हाला कलेक्ट करण्यासाठी एका ठिकाणी येण्यासाठी चहा, पाणी यासाठी ते ₹250 प्रशिक्षण खर्च होतो आणि मग याचा अर्थ काय प्रति लाभार्थी प्रशिक्षणार्थीला ₹1,000 खर्च डिप्रिशिएशन केला जातो. याशिवाय ब अभ्यास दौरा ज्या स्टेटमध्ये चांगलं चालू आहे किंवा आपल्या जिल्ह्यापेक्षा इतर जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग चांगला चालू आहे, त्यांनी नवीन तंत्रज्ञान काही वापरलंय, ते तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी किंवा आपण म्हणतो की सीइंग इज बिलिव्हिंग. बघितल्या तरच खात्री पडतात. मी तोंडी किती सांगितलं तरी विश्वास बसणार नाही. सीइंग इज बिलिव्हिंग ह्या म्हणण्यासाठी की ते तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान पाहण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला जातो. कर्नाटक राज्यामध्ये किंवा आपल्या इतर इतर जिल्ह्यामध्ये स्टेटमधल्या. तर त्यामध्ये इतर राज्यामध्ये जर दौरा आयोजित केला, तर त्या प्रति लाभार्थी प्रतिदिन ₹1,000 लाभार्थीचा खर्च आहे. साधारणतः 5 दिवसाचा बाहेरच्या राज्यात दौरा असेल तर 5 दिवसाचा दौरा आयोजित करता येतो. तोही खर्च जिल्हा विकास निधीतून केला जातो. याशिवाय शासनानं काय केलं, की हमी भावापेक्षा कमी आला भाव किंवा बाय व्होल्टांचे कोष उत्पादन वाढण्यासाठी जिल्हा विकास निधी योजनेतून प्रति किलो बाय व्होल्टाईन कोशाला ₹30 अनुदान दिलेलं आहे. मल्टी व्होल्टाईन कोशाला म्हणजे पिवळ्या कोशाला ₹30 किलो अनुदान दिलेलं आहे. हे अनुदान फक्त कंडिशनल ठेवलेलं आहे किंवा ज्याचं 50 किलो 100 अंडे म्हणजे 55 किलो उत्पादन येईल त्याच्या पुढच्याच कोशानं अनुदान दिलं जाईल. तो प्रोत्साहनात्मक अनुदान आहे ते. याशिवाय आता महाराष्ट्रामध्ये कोष उत्पादन भरपूर व्हायला लागले. त्यामुळे रिलिंग युनिट्स उभा राहिलेले आहेत. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इथं आरळे म्हणून गाव आहे पन्हाळा तालुक्यामध्ये तिथं रिलिंग युनिट झालेलं आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या रिलिंग युनिट चांगलं उत्कृष्ट काम पण केलेलं आहे. परंतु त्यांनी जे उत्पादन केलं त्याला प्रोत्साहन काय मिळणार? शेतकऱ्याला प्रोत्साहन देतो कोशावरून त्या रिलिंग युनिट उभारण्यासाठी जर शासनानं जिल्हा विकास निधी योजनेमध्ये प्रति किलो किलो 100 प्रति किलो सुतास ₹100 अनुदान पण घोषित केलेलं आहे. पुढे जाऊन आणखी जिल्हा विकास निधी योजनेमध्ये चॉकी सेंटर जे चालवतील त्याला 100 अंडी म्हणजे चॉकीसाठी सुद्धा ₹1,000 अनुदान प्रस्तावित आहे. सध्या अजून झालेलं नाही, पण ते प्रस्तावित आहे. म्हणजे ह्या जिल्हा विकास निधी योजनेतून स्टेट प्लॅनमधनं, राज्य योजनेमधनं शेतकऱ्यांना एवढे लाभ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिले जात आहेत. एवढं होऊन पण शेतकऱ्यांचं काही कामकाज पूर्ण होत नाही. कारण बाग लावली का शेड बांधावं लागतं आणि शेडचा खर्च म्हटला का शेतकरी पहिले थांबतात, की काय करायचं आता ह्यामध्ये. मग यासाठी बऱ्याच याच्यानंतर वर्षानंतर प्रायोगिक तत्त्वावर पहिलं महाराष्ट्र ह्या प्रायोगिक तत्त्वावर होतं, की रोजगार हमी योजना 65 साली आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली. ती योजना सक्सेसफुल झाल्यानंतर केंद्राने ती योजना सुरू केली. फक्त त्याचं नाव बदललं, स्वरूप बदललं थोडंसं आणि त्याचं नाव झालं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. देश पातळीवर ती सुरू झाली योजना.
त्या योजनेतून आता एकमेव योजना ज्यातून फंड्स उपलब्ध होत आहेत, शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होतोय, त्याचे रिझल्ट पण दिसायला लागलेले आहेत किंवा नाही ही योजना सक्सेसफुल व्हायला लागलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची आर्थिक संजीवनी ठरलेली आहे सध्या तरी ह्या रेशीम उद्योगामध्ये मनरेगा योजना. तर ह्या मनरेगा योजनेचं वैशिष्ट्य काय आहे आता? आता हे पहा, हे बाग हे सुरुवातीला साधारणतः असं रान एप्रिल-मे महिन्यात हे जे हे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नर्सरी रोपं तयार केल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात असं रानात शेणखत पसरून रान तयार करून घ्यायचं आहे. जून-जुलैमध्ये हे रोपं इथं काढून शिफ्ट करायचे आहेत आणि नंतरचा जो पार्ट आहे, तशी बाग आल्यानंतर ह्या बागेचा पाला अळ्या अशा 10 दिवस पाळायच्या आहेत यांना पाला खाऊ घालायचा आहे. नंतर ह्या शेडमध्ये आणून कीटक संगोपन करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे कोष उत्पादन तयार होतं आणि झालेले कोष उत्पादन हे मार्केटला नेऊन विकायचे आहेत. तर आता ह्या शेतकऱ्यांना जे यामध्ये जो संपूर्ण पार्ट आहे रान तयार करण्यापासून ते उत्पादन घेईपर्यंत हा संपूर्ण भाग हा मनरेगा योजनेमध्ये धरलेला आहे आणि मनरेगा योजनेसाठी शासनाने काही नियमावली तयार केली की त्या पद्धतीनेच काम झालं पाहिजे. मनरेगा योजनेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योगाचा विकास योजना समाविष्ट केली. यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान नाही, तर ते प्रत्यक्ष जे फील्डवर काम करतायत त्याला रोजगार निर्मिती होत्या, रोजगार दिला जातो. आता मी मनरेगा योजना जी मुख्य सध्या चालू आहे जोरात, की ज्याच्यावर शेतकऱ्यांचा प्रतिसादही उत्तम आहे. त्या योजनेबद्दल तुम्हाला सखोल यातून थोडंसं सांगतो. महात्मा गांधी केंद्राची योजना आहे. केंद्र शासनातर्फे सध्या एकमेव योजना आहे, की जी जोरात चालू आहे आणि त्याच्यात फंड्स उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना बेनिफिट होतोय आणि त्याचे रिझल्ट पण दिसायला लागलेले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना. ती अचानक सुरू झालेली योजना नाहीये. महात्मा गांधी राष्ट्रीय योजना महाराष्ट्राची परंपरा आहे. पूर्वीपासून सुरू होतं. फक्त रेशीम उद्योगाचा त्यामध्ये समावेश झाला. तो पहिल्यांदा ट्रायल करताना मार्च 2014 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबाद बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुरू करण्यात आली. त्याचा रिस्पॉन्स बघून एप्रिल 2015 मध्ये परत नागपूर, वर्धा जिल्ह्यात त्यात एक्सटेन्शन करण्यात आले आणि 3 सप्टेंबर 2015 नुसार शासन निर्णयानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत रेशीम उद्योगाचा विकास योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. आता त्या योजनेत लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत बघा. अनुसूचित जाती या निवडणाऱ्या लाभार्थीसाठी म्हणजे निकष काय आहेत, लाभार्थी कोण होऊ शकतो? त्याचे जे क्रायटेरिया आहेत ते 1 ते 11 क्रायटेरिया आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, भटक्या विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंब, महिला प्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती, कृषी कर्जमाफी योजना 2008 नुसार अल्पभूधारकचा अर्थ काय 1 हेक्टर पेक्षा जास्त व 2 हेक्टर पर्यंत म्हणजे 5 एकरच्या आतपर्यंत व सीमांत शेतकरी 1 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र. 1 ते 10 लाभार्थी संपल्यानंतर अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांना लाभार्थ देण्यात यावा. हे देताना काय करावं लागेल? म्हणजे साधारणतः काय होतंय, हे 1 ते 10 क्रायटेरियाच्या लाभार्थ्यांना प्राधान्य द्यायचं आहे. पण मग बाकीच्यांना मिळणार नाही का? तर ते कृषी कर्जमाफी खालील म्हणजे अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांना ह्याही लाभ देता येतो. म्हणजे सर्वसाधारणतः ज्याची जमीन 5 एकरच्या आत आहे, ज्याच्याकडे 7/12 नावावर आहे, 5 एकरच्या आत जमीन आहे आणि ज्याच्याकडे पाण्याची सुविधा आहे, असे शेतकरी कोणीही याच्यामध्ये लाभार्थी होऊ शकतो. ह्या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो. मग पण लाभार्थी होताना काय होतंय, की काही वेळेला 1 ते 10 मध्ये जे लाभार्थी आहेत, स्पेशली आयडेंटिफाय केलेले, त्यामधले समजा त्यांची एखादी जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल, तरी सुद्धा तो त्याचा योजनेचा लाभार्थी होऊ शकतो. फक्त त्यांनी त्याच्या प्रवर्गाचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. आणि ज्याची 5 एकर आहे, ज्याच्याकडे पाण्याची सोय आहे, कमीत कमी अर्धा एकर जमीन लागते याला. पाण्याची सोय लागते आणि निचरा होणारी जमीन. हा असणारी नावावरचा 7/12 यामधले ह्याच्यातले लाभार्थी होऊ शकतात. एका कुटुंबाला सगळ्यात महत्वाचं आहे, एका कुटुंबात एकाला 1 एकर करता लाभ मिळतो. एका शेतकऱ्याला 1 एकर करता एकदाच लाभ देता येतो.
ते म्हणाले, की माझ्या काही वेळेला लाभार्थी काय करतात, की माझ्या नावावर करा, मिसेसच्या नावावर एक एकर करा, त्याच्या एक नावावर असं नाही. एका कुटुंबात एका शेतकऱ्याला एक एकरचा एकदाच लाभ देत जातो. आणि जर समजा ते वेगळे असतील, विभक्त कुटुंब असेल, एका कुटुंबापेक्षा जास्त व्यक्तींना लाभ देणं शक्य नाही होत. जर द्यायचं झालं तर विभक्त कुटुंबाचा दाखला, त्यासाठी रेशन कार्ड, विभक्त कुटुंबाचा दाखला किंवा ₹100 बॉन्डवर नोटरीसह करारनामा घ्यायचा. म्हणजे मग ते 2 माणसाला त्याचं कुटुंब स्वतंत्र असलं पाहिजे. एका शेतकऱ्याला एक एकरचा एकदाच लाभ देता येतो. विभक्त आणि जर ते एकाच कुटुंबात 2 व्यक्ती असतील, तर त्याला स्वतंत्र विभक्त कुटुंबाचा दाखला पाहिजे. रेशन कार्डसह आणि जर नसेल तर बॉन्डवर नोटरी करून घ्यायचं. जॉब कार्ड स्वतंत्र पाहिजे म्हणजे कुटुंबाचं जॉब कार्ड असावं. अं, आता पूर्वी 2016-17 साली जेव्हा मी कोल्हापुरात हा 25 एकर एक ग्रामपंचायत किंवा त्या गट ग्रामपंचायत मिळून 25 एकर लाभार्थीची कंडिशन तेव्हा आम्ही 16-17 मध्ये आम्हाला रिस्पॉन्स खूप कमी मिळाला. कारण कोल्हापूर जिल्ह्यात लँड होल्डिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळं एका गावात एवढे लाभार्थी झाले आहेत. मग थोडंसं शासनानं नंतर आता सध्या काय केलंय, एक ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत मिळून 5 एकर, 5 शेतकरी 5 एकर किंवा 10 शेतकरी 5 एकर, 5 एकर हा त्यांनी क्रायटेरिया ठेवला शासनाने. परंतु त्या पद्धतीनं जसे आपण ट्राय करून पाहिला, की जिथं 5 एकरच झालंय, ते गाव पुढे कंटिन्यू 3 वर्ष त्या योजनेचा लाभ घेऊ शकलं नाही. त्याला बाकीची कारणं आहेत. मी तुम्हाला का पुढे-पुढे जसे येईल तसे सांगतो. त्यामुळे ॲट लीस्ट 15 ते 20 एक लाभार्थी एक ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत मिळून असावेत. तरच ती योजना तिथे त्या गावामध्ये सक्सेसफुल होत्या. मग एका ग्रामपंचायतमध्ये समजा 15 एकरचं एखादं गाव झालं सिलेक्ट केलं आपण 15 लाभार्थ्यांचं आणि एखाद्याचे लाभार्थी त्या गावातलाच आहे, पण त्याची जमीन त्या शेजारच्या गावामध्ये जात्या. तर या गावातल्या रहिवाशाच्या आधारे त्याला आपण त्या गटामध्ये सामावून करून घेऊ शकतो. त्यामुळं हे गट केल्यामुळं समूह शेतीला प्रोत्साहन मिळालं या योजनेमुळं. हा ह्या योजनेचा मुख्यत्वे फायदा झाला. जे आज समजा या गावात एक लाभार्थी, त्या गावात एक लाभार्थी तसं न होता समूह शेती, एक ग्रुप समूह डेव्हलप व्हायला हा मनोयोजनेचा विशेषतः फायदा झालेला आहे. नोव्हेंबरमध्ये आता डिसेंबरमध्ये समजा आता आपण चर्चासत्र घेऊन अभियान सुरू होतंय, तेव्हा नोंदणी करावी शेतकऱ्यांनी. त्याच्यानंतर 26 एप्रिलच्या साधारणतः 26 जानेवारीच्या सभेमध्ये नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचा आपण ठराव घेऊन ग्रामपंचायत ठरावामध्ये जी नावं आली पाहिजेत, गाव नंबर, नाव, गाव, गट नंबर बरोबर ठराव घ्यावा. तो ठराव कार्यालयाला प्रस्ताव असा द्यावा. नंतर एप्रिलमध्ये आम्ही ते आराखडा समोरून ग्रामपंचायतला नेऊन सबमिट करतो आणि त्यासाठी कागदपत्र काय लागतील? 7/12/8 अलीकडच्या काळातला ऑनलाईन उतारा, जॉब कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट साइज फोटो, 2 फोटो, रहिवासी दाखला 1 ते 10 प्रवर्गासाठी, जातीचं प्रमाणपत्र 1 ते 10 प्रवर्गासाठी आवश्यकतेनुसार, रेशन कार्डची झेरॉक्स आणि ही सर्व कागदपत्र ओरिजिनल प्लस एक झेरॉक्स कार्यालयात द्यायचे आहेत. हे सर्व प्रस्ताव कागदपत्र आल्यानंतर, नोंदणी झाल्यानंतर हे सर्व छाननी करून आम्ही यांचं प्रत्येका स्वतःचा अंदाजपत्रक तयार करतो. ते अंदाजपत्रक तांत्रिक मान्यता देऊन तहसीलदारांच्याकडे आम्ही प्रशासकीय मान्यता पाठवतो. तशी प्रशासकीय मान्यता आल्यानंतर ज्यांची लागवड झाल्या किंवा चालू आहे, हे पाहूनशना त्यांना कार्यक्रम आदेशाची मागणी करतो. कार्यक्रम आदेश आल्यानंतर प्रत्यक्ष त्यांनी कामाला सुरुवात करायची आहे. कार्यक्रम आदेशाची प्रत मिळाल्यानंतर संबंधित ग्राम रोजगार सेवकास लाभार्थ्याकडून नमुना 4 फॉर्म घेऊन ऑनलाईन मस्टरची मागणी करायला लावतो. म्हणजे ही योजना जर यशस्वी व्हायची असेल, तर संबंधित गावातला ग्राम रोजगार सेवकांचा पहिल्यापासून सक्रिय सहभाग असणं आवश्यक आहे. कारण शेतकरी 10 वेळा ते कागद उचलू शकत नाही, नेऊ शकत नाही, मग घरातलं काम सोडून. त्यामुळे तो ज्या ग्राम रोजगार सेवकाचा आता जे गावात ज्या ग्रामपंचायतीमध्ये चालू आहे हा उद्योग, तिथले जे ग्राम रोजगार सेवक ॲक्टिव्ह आहेत, तिथल्याच योजना सक्सेसफुली व्यवस्थित चालू आहेत. शेतकरी काम करत राहतो, पण कागदपत्र हलवणे, मस्टर आणणे, एमबी बुक नेणे, कार्यालयात सबमिट करणे, तहसीलदारकडे मस्टर सबमिट करणे, हे कामं करण्यासाठी तो रोजगार सेवक ॲक्टिव्ह असणं आणि अ, सक्रिय सहभाग असणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे यामध्ये. ग्रामरोजगार सेवकांना काय करायचं आहे? दरदिवशी उपस्थित मजूर किती आहेत आणि कामाची पाहणी करून हजर मस्टर भरायची आहे ती आणि आठवड्याला संपल्यानंतर हजेरी मस्टर पत्रकं एमबी बुक भरण्यासाठी तांत्रिक अधिकाऱ्याकडे म्हणजे आमच्या रेशीम कार्यालयाच्या कर्मचाऱ्याकडे सादर करायची आहे ती. तांत्रिक अधिकारी कामाची पाहणी करून एमबी बुकात नोंद घेईल आणि तदनंतर हजेरी पत्रकं व रकमेचा तपशील तक्ता, खर्चाचे प्रमाणपत्र, एमबी बुकची झेरॉक्स, हजेरी पत्रकं व इतर कागदपत्रांची झेरॉक्स मस्टर पेमेंट अदा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयांच्याकडे सादर सादर करतील. भविष्यामध्ये बहुतेक प्रशासकीय मान्यता हे आमच्याकडे रेशीम कार्यालयाकडे येण्याची शक्यता आहे.
तहसीलदार सध्याच्या परिस्थितीमध्ये तहसीलदार समितीच्या खात्यावर पेमेंट जमा करतात. प्रत्येक आठवड्याला पेमेंट याप्रमाणे कार्यप्रमाणे चालते. ह्या मनरेगा योजनेची उपयुक्तता काय आहे? बघा, मनरेगामुळं साधारणतः आठवड्याला 2 लोकांचं, म्हणजे साधारणतः शेतात काम केलेल्या नवरा बायकोचं मस्टर काढावं असं अपेक्षित आहे. जास्तीची माणसं काढता येत नाहीत. उपयुक्तता आहे की नवरा बायकोला आठवड्याला मस्टर हजेरी मिळते. म्हणजे मनरेगामुळं अंतर्गत रेशीम उद्योग विकास योजनेची उपयुक्तता काय झाली? मनरेगामुळं शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, तर रेशीम उद्योगामुळं शेतकऱ्यास आर्थिक समृद्धी प्राप्त झाली आहे. स्वतःच्या शेतामध्ये काम करून मजुरी मिळू लागल्याने सन्मानाच्या कामाबरोबरच आर्थिक प्राप्ती होत आहे. म्हणजे काय, दुसऱ्याच्या शेतावर कुठं काम, मनरेगा योजनेत काम करतोय म्हणजे दुसऱ्याच्या सामाजिक वनीकरणाला किंवा इतर ठिकाणी आपण कामाला जात नसून आपण आपल्याच शेतावर काम करतोय आणि त्याची मजुरी घेतोय. मनरेगाच्या मजुरीनं आठवड्याच्या येणाऱ्या 4,000-4,500 मजुरीनं घरखर्च भागवता येतं आल्याने रेशीम उत्पादनातून मिळणाऱ्या रकमेने मुलांचं शिक्षण, दवाखान्याचा अचानक आलेला खर्च किंवा मुलीचे लग्न व संसार उपयोगी इतर मोठे खर्च भागवता येतात. कारण कोष उत्पादन विकलं का एकदम 30,000-40,000 एकदम येतात आणि डेलीचा जो खर्च तो मनरेगाने हजेरीमुळे भागवला जाऊ शकतो. तुती बागेत काम केल्याची मजुरी मनरेगा अंतर्गत मिळाल्यामुळे रेशीम कोष उत्पादन खर्चात बचत होते व एकूण नफ्यात वाढ होते. कारण आपली हजेरी आपल्याला मिळालेली आहे इकडं, त्यामुळं कोशाचा उत्पादन खर्च कमी झाला आणि नफ्यात वाढ झाली. आणि ह्या सगळ्यात मोठा बेनिफिट झाला की समूहात तुती लागवड वाढवण्यास मनरेगामुळं चांगली मदत झालेली आहे. आता मनरेगाचं बजेट काय आहे? साधारणतः यामध्ये 1 एकरसाठी ₹3,23,790 3 वर्षात दिले जातात. यामध्ये पहिल्या वर्षी तुती लागवडीसाठी 1,08,276 त्यामध्ये मजुरीचा पार्ट जो आहे तो डायरेक्ट तहसीलदारांच्याकडून बेनिफिशरीच्या खात्यावर जमा होतो, तो ₹67,116 आणि सामुग्रीचा जो पार्ट आहे तो ₹41,160. आता सामुग्रीच्या यामध्ये मजुरी किती दिवसाची धरलेली आहे? पहिल्या वर्षी तुती लागवडीचे 282 दिवस आणि कीटक संगोपन गृह बांधकामाची मजुरी ती 213 दिवस आहे. असे मजुरीचा ₹1,17,810 पहिल्या वर्षी मजुरी रूपात मिळतात. डायरेक्ट खात्यावर येतात. आणि सामुग्रीचा जो पार्ट आहे, तर सामुग्री काय लागते ह्यामध्ये पहिल्या वर्षी? तर कीटक संगोपन गृहासाठी पत्रे, सिमेंट, वाळू जे बांधकाम साहित्य लागते त्याच्या पोटी ₹49,050 साहित्याची कुशल बिलं कार्यालयास तुम्ही सादर शेतकऱ्यांनी शेड बांधल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर सादर करायची. ती कुशल बिलांच्यामध्ये काळजी काय घ्यायची की बिल जीएसटीचं असावं, शेडच्या बांधकामाचे फोटो असावेत आणि तुती बागेच्या सामुग्रीमध्ये काय मिळणार आहे यांना शेतकऱ्यांना? तर ह्यामध्ये कीटक संगोपनासाठी लागणारं साहित्य, याशिवाय तुती रोपाचे पैसे आहेत. तुती रोपाला साधारणतः 6,000 रोपं लागतात असं धरून ₹3 ₹18,000 तुती रोपाचे आहेत. 41,160 मध्ये 100 चंद्रिकाचे पैसे आहेत. 10 ट्रेचे पैसे आहेत. नायलॉन नेट लागतात. म्हणजे तुती बागेचा लागणारा खर्च रोपापासून ते कीटक संगोपनासाठी लागणारं साहित्य, ट्रे, चंद्रिका जाळा हा संपूर्ण खर्च यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मनरेगा योजनेत एकदा समावेश झाला, त्याला कुठल्याही बँकेचं लोन काढायची आवश्यकता नाही. बघा, ज्यावेळेला आपण मस्टर सुरू करतात, तुती लागवडीपासून आपण खर्च धरलाय. म्हणजे नांगरणीपासून, वखरणीपासून, शेणखत पसरण्यापासून ज्यावरती खर्च धरतो, त्यावेळेला साधारणतः 7-8 मस्टर सुरुवातीला पहिल्या वर्षामध्ये सुरुवात केल्या त्याचेच निघून जातात. त्याचेच एक 50,000-60,000 मस्टरचे होतात. हे 50,000-60,000 इतर पिकात जर आपण ऊस लावला असता किंवा इतर केलं असतं तर ते आपण केलंच असतं. त्याची काही मजुरी मिळत नाही, पण तुम्हाला ह्याची मजुरी मिळते. ते ₹60,000 जर तेच उचलून जर साहित्य खरेदीला वापरले आपण कीटक संगोपनागाराच्या, तर आपला हे होऊ शकते. याशिवाय ही जी मजुरी आहे कीटक संगोपनगृहाची बांधकामाची मजुरी ती 213 दिवसाची आहे. 50,694 म्हणजे कुठलंही कर्ज काढायची गरज पडत नाही. आहे आपण आपल्या स्वतःच्या पैशावर आपण व्यवसाय उभा करू शकतो आणि याशिवाय एवढा खर्च करून आपलं शेड उभा राहते, ही तुमची ॲसेट्स तयार होत्या शेतकऱ्याची. 50/20चं एक कीटक संगोपनगृह उभं राहतं, हे तुमची कायमस्वरूपी ॲसेट तयार झाली. आणि याशिवाय वर्षभरात जे 2 पिकापासून किंवा 3 पिकापासून मिळणारे ₹70,000-80,000 आहेत, ते तुमचे सरप्लस राहणार आहेत. म्हणजे मनरेगातून पहिल्या वर्षी तुम्हाला ₹2,08,020 मिळणार आहेत. याशिवाय कोशाचे 70,000 ते 80,000 म्हणजे पहिल्या वर्षी ₹3,00,000 उत्पादन होते. साधारणतः खर्च आपला ₹1,50,000 जरी गेला, तरी ₹1.5-2 लाख जरी खर्च ₹1,00,000 पहिल्याच वर्षी शिल्लक राहतायत. दुसऱ्या वर्षीपासून कोशाचं उत्पादन
600 ते 800 अंडीपुंजापासून साधारणतः 500 ते 600 किलो कोच झाले, तर कमीत कमी ₹1.5 लाख उत्पादन दर होतंय. तुमच्या स्किलवर आहे. तुम्ही मेहनत घेतली, स्किल लावलं, आमचाही सक्रिय सहभाग तुम्हाला मिळाला, तर 3, 3.5, ₹4 लाख एकरी उत्पादन घेणारे शेतकरी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. ₹3 लाख तर आरामात घेतलेले आहेत लोकं. पण सर्वसाधारणतः आपण ₹1.5 लाख धरूया. सर्वसाधारण सगळ्यांना काय मिळते बाबा? कमीत कमी ₹1.5 कुठं जात नाही. मग 30% खर्च काढायचा आपला खर्च काढून ₹1.5 आपलं अगदी आरामात शिल्लक राहतायत. एवढी परिस्थिती म्हणजे या व्यवसायाची चांगली आहे. दुसऱ्या वर्षी आपल्याला सामुग्रीपोटी ₹10,285 आणि मजुरीपोटी 200 दिवसाची मजुरी ₹47,600 असे एकूण ₹57,885 आपल्याला मिळतात मनरेगामधनं. तर हे मजुरीमध्ये साहित्यामध्ये काय की जैविक खतं आहेत, किरकोळ तुमचं डिसइन्फेक्शनचं साहित्य असेल यामधलं, बागेवरच्या औषधाचे पैसे आहेत. हेही तुम्हाला असं करून दुसऱ्या वर्षीची 57,000 तिसऱ्या वर्षी तसेच मिळणार आहेत. म्हणजे एकंदरीत मनरेगा अंतर्गत जर काम योजना तुम्ही समाविष्ट झाला तर ₹3,23,790 होणार आहेत. आजही शेतकऱ्यांचा लोढा कसा दिसतोय, साहेब आमचे दिवस वाया चालले, आम्हाला उत्पादन दिसत नाही, यामधून उत्पादन दिसत नाही, यामधून हे होतंय. तर आम्ही म्हणतो की उत्पादन हे शेतकऱ्याचं मनरेगातून मिळणारी मजुरी जी आहे तो तुमचा मिळणारच आहे. प्रत्यक्षात तुम्ही ट्रेनिंग हार्ड करा. हे शासनाचा जो पार्ट आहे तुम्हाला मजुरी रूपात मिळणारच आहे. पण उत्पादन जर तुमचं चांगलं झालं, तर तुम्हाला आपोआप गोळी लागून जात्या. पहिल्या वर्षी 1,00,000 80 ते ₹70,000-80,000 दुसऱ्या वर्षी 1.5 लाखापासून पुढं एकदा कॉन्स्टंट उत्पादन मिळत गेलं ना, की मग तुम्हाला अनुदानाची सुद्धा आवश्यकता लागत नाही पुढं. 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख मिळाले. कशाला हे लागतंय? जाऊ दे ते 4 वेळा कागद गोळा करून द्या. कारण हा कागद फार त्या रोजगारासाठी ॲक्टिव्ह असेल तरच ते मग सगळे मस्टर आणणे, नेणे तो करत बसतो. पण प्रत्यक्षात ह्या योजनेचा आतापर्यंत शेतकऱ्यांना खूप रिझल्ट दिसलाय. कार्यालयाचा बी स्टाफ कमी होत चालल्यामुळं समूह शेतीवर जो शासनाचा जो अभिप्राय होता ते होताना या स्कीममधून दिसून येत आहे. त्यामुळे योजनेत जर लाभ घ्यायचा असेल, तर मॅक्सिमम आता डिसेंबर आणि जानेवारी जेव्हा अभियान होईल, तेव्हा मॅक्सिमम लोकांनी या स्कीम योजनेमध्ये सहभाग नोंदवावा. त्याची ऑलरेडी तुम्हाला यामधून पेपरमधून जाहिरात किंवा ऑनलाईन असेल ऑनलाईन किंवा ग्रामपंचायत ठरावाला जर थोड्या दिवसांनी जर लिबरलायझेशन झालं, सभा घ्या म्हटलं तर आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतला फिरणार आहे. पण निवडक ग्रामपंचायतीला फिरणार आहे. कारण मागच्या वर्षी काय झालं, 200 एकर तरी 8 दिवसातच फुलं होऊन गेलं. नंतर बाकी बरेचसे ग्रामपंचायत आल्याही, की साहेब आम्हाला घ्या. पण आमची मर्यादा प्रत्येक मनुष्यबळ आमच्याकडे कमी आहे. त्यामुळं जो पहिला येईल तो पहिले त्यांचं फर्स्ट कम फर्स्ट त्यांना प्राधान्य आम्ही देत जातोय मग. तरी ह्याचं हे करून घ्यावं. अ, या व्यतिरिक्त तुम्हाला रोजगार हमी योजनेतून एक ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत म्हणून जे मॅक्सिमम जेवढे लाभार्थी येतील तेवढे ते फायद्याचे होतील. त्याचा उपयोग होणार आहे. तुम्हाला सर याच्यानंतर काही पुढे यांना विचारायचं ह्यांच्या शंका समाधान काय असेल किंवा काही तुम्हाला कुठली डिफिकल्टी वाटत असेल तर मला अ, एकमेव योजना डी-पी-डी-सीच्या योजना सांगितल्या. अंडी सबसिडी, प्रशिक्षणाची हे सोय, अभ्यास दौऱ्याचं सांगितलेलं आहे. श कोशातून जिल्हा विकास योजनेतून रेशीम कोशाला अनुदान आहे. श सुतालाही प्रति किलो ₹100 अनुदान जिल्हा विकास निधी योजनेत देता येते आणि चॉकी सेंटर जर आता जिल्ह्यामध्ये सध्या कोल्हापुरामध्ये की चॉकी सेंटर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सातारामध्ये पण चॉकी सेंटर नाही. तर हे जे चॉकी सेंटर आहे, हे सुरू करण्याला भरपूर स्कोप आहे. जे नवयुवक आज डेअरीमध्ये जाऊन 7,000-8,000, ₹10,000 डेअरीमध्ये काम करतात किंवा काय करतात. त्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वतःहून किंवा सुशिक्षित तरुणांनी पुढे यावं आणि चॉकी सेंटर्स चालू करावे आणि स्वतःचा ब्रँड नेम तयार करावा, की नाही हे ह्या चॉकी सेंटरचे आहे. चॉकी सेंटर म्हणजे काय, की आता हे पहा, तुम्हाला फोटो दाखवतो हे लक्षात येईल. हे बघा. हे अशा अंडी आणल्यानंतर इन्क्युबेशन म्हणजे अंड्यापासून 10 दिवसापर्यंतचा जो तुमचा काळ रेनिंगचा आहे. अंडी आणली का साधारणतः अंडी घातल्यानंतर 11 दिवशी अंडी ब्रशिंग होतात. ते अंडी ब्रशिंग करून अशा लहानशा त्या अळ्या अशा ट्रेमध्ये चॉकी सेंटरमध्ये रेअरिंग करायच्या त्या. आणि हे चॉकी सेंटरमध्ये रेअरिंग करताना स्पेशल याच्या बागेची व्यवस्थापन स्वतंत्र आहे. म्हणजे जसं आपण इतर वेळेला तुती लागवड केल्यानंतर शेतकरी घालतो, तशापेक्षा ह्या बागेचं व्यवस्थापन वेगळं आहे. खतं जास्त लागतात, व्यवस्थापन व्यवस्थित लागते. कारण तुमच्यापासून जाणाऱ्या अळ्या ह्या शेतकरी वाईज प्रत्येकाला वाटल्या जातात. तुमच्या इथं जरा जरी फॉल्ट आला तर त्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान होत असते. त्यामुळे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, एक चॉकीचं 3 महिन्याचं प्रशिक्षण आहे. तुम्हाला कार्यालयातर्फे पाठवून येतील, पण खर्च हा तुम्हाला स्वतंत्र करावा लागेल. तिथल्या ट्रेनिंगची सोय, व्यवस्था आणि शासकीय आहे, माफक दरात आहे. फार मोठा खर्च येतो अशातला याला भाग नाही. एक ₹5,000-6,000 झाले तरी पुष्कळ होऊन जातात. कार्यालयावतीने तुमची नोंदणी करून त्यांना देऊ.
बागेचं नोंदणी करू, तुम्हाला लागलेली आवश्यकता सगळीच सपोर्ट कार्यालय तुम्हाला करेल. पण सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये आज चॉकी सेंटर्स नाहीत. कर्नाटकमध्ये चॉकी सेंटर फुल चालू आहे आणि इथून पुढे शासनाचा भर आहे की शेतकऱ्यांना अंडी न देता 100% चॉकीनंच पुरवठा करायचा आहे. चॉकीनं पुरवठा चॉकी पुरवठा केल्यामुळे शेतकऱ्यांचा काय फायदा आहे? 10 दिवस 1 महिन्याचा जो कालावधी आहे संगोपनाचा, त्याऐवजी 10 दिवस त्याचे फ्री होऊन जातात. म्हणजे 20च दिवस त्याला संगोपन करायचं आहे. त्यातलेही 5 दिवस त्या कोशाचा संबंध येतो. म्हणजे 15 दिवस त्याला काम करायचं आहे आणि 15 दिवसात जर त्याला 30,000-40,000 मिळत असतील, तर चॉकी सेंटर केव्हाही चॉकी पुरवठ्याच्या आळ्या घेतलेल्या सगळ्यात चांगल्या. चॉकी पुरवठादारांना जर पुढाल्यानंतर त्यांना काय करायचं आहे, ट्रेनिंग प्रशिक्षण व्यवस्थित घेतलं का, एक तुती बाग करायची आणि एक संगोपन गृह बांधायचं आहे, चॉकी संगोपन गृह. त्यालाही येता अवकाश आमच्याकडे जर एखादी स्कीम मंजूर झाली, तर तुम्हाला त्या बांधकामासाठी सुद्धा आम्ही म्हणून सबसिडी उपलब्ध करून देऊ. पण जे प्राधान्य देतील, ह्यामध्ये व्यवसाय खूप मोठा आहे. व्यवसाय कसा मोठा आहे? तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला आज जवळपास सांगली, कोल्हापूरमध्ये 300 लाभार्थी आहेत, सांगलीमध्ये 400-450 लाभार्थी आहेत, सातारामध्ये 400 आहेत, हजारभर लाभार्थी आहेत आणि ह्या प्रत्येकाला दर महिन्याला अंडी म्हणजे लागतायत. दर महिन्याला म्हणजे दर महिन्याला म्हटलं तरी शेतकऱ्याला रोटेशन केलं तर कायम कंटिन्यूस 5,000 ची चॉकी तुमची आरामात चालू शकते आणि मार्जिनही रेषेचं मोठं आहे. थोडक्यात कसं आहे की अंड्यापासून केलं का शासन पण याला ₹1,000 अनुदान चॉकीला चालू करणार. तुम्ही 100 अंडी म्हणजे चॉकी करून एखाद्या लाभार्थ्याला दिली, तर त्या तुम्हाला ₹1,000 हां सर. एक 100 अंडी म्हणजे आपण ₹1,000 अनुदान प्रस्तावित आहे आमचं. अजून झालेलं नाही, पण ते प्रस्तावित आहे, होईलच. कारण इथून पुढे जर कन्सेप्ट चॉकी द्यायचीच असेल, तर तो आम्हाला प्रस्ताव ते करावाच लागणार आहे. पुढे भविष्यामध्ये होणारच आहे. तर चॉकीसाठी जे होतकरू तरुण आहेत यामध्ये किंवा अनुभवी शेतकरी आहेत, जे जुने शेतकरी आहेत, जे अनुभव आहे त्यांना गिअरिंगचा, की त्यांनी जर 3 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं म्हैसूरला, तुम्हाला पाठवायची सोय करू आम्ही इथून हे करून. ₹5,000-6,000 खर्च येईल त्याला. काय त्याची फी असेल नाममात्र. शासनाची तिथलंही आहे, ते गव्हर्नमेंटचंच आहे. त्यामुळं राहण्याच्या शेतकऱ्याची भवनची सोय आहे. काय एक ₹10 का ₹15 रेसिडेन्स पर डे खर्च आहे त्यांचा शासनाचा म्हैसूरचा. आणि सोय करता येईल. ज्याने होतकरून पुढे यावं. यामध्ये मार्चिंग खूप चांगला आहे आणि यामध्ये काय होतंय, आपण आपला स्वतःचा ब्रँड तयार करायचा. उद्या तुम्हाला स्पर्धक सुद्धा उतरतील. तुम्ही आज एकाने चालू केलं आणि तुमचा फायदा बघून उद्या स्पर्धक सुद्धा उतरणार, की आमचा मी इन्व्हेस्ट करतो, चालू करतो. पण जेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड करता, की नाही माझं 500 लिटरमधनं चॉकी गेलेला 80 किलोच्या आत जर अंडे कोष उत्पादन झालं, तर एखाद्या लाभार्थ्याला तुम्ही चॉकी दिली आणि त्याचं 80 किलोपेक्षा जर कमी उत्पादन आलं, तर पुढच्या वेळेस त्याला तुम्ही अंडी चॉकी द्यायची नाही. बाबा तुझ्यामुळे माझं नाव खराब होते. तुम्हाला चांगलं हे करावं लागेल, उत्पादन घ्यावं लागेल, तर मी तुम्हाला पुढे चॉकी देईन. एकदा ब्रँड तयार झाला आणि एकदा सगळ्यांना माहीत झालं, की नाही ह्या चॉकी सेंटरमधनं आणतो मी चॉकी यांचं उत्पादन 100% गॅरंटी आहे. मग त्यावेळेला तुमचं ₹1,000 घेतले तर 1,200 होतात, 1,500 होतात, आपोआप होतं. कारण तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करता. मग तुम्हाला कार्यालयाची गरज राहत नाही आणि यांचीही गरज नाही. आणि लाभार्थ्याचा विषय आहे, की या लाभार्थ्यांना चॉकीशिवाय दुसरं काही चालत नाही. असं नाही, ह्याला पर्याय अल्टरनेटिव्ह काही नाही. की आज रेशमाच्या आळ्या आणल्या, उद्या टसरच्या अंड्या, मगोच्या अंड्या, तुती बागेवर रेशमाच्याच आळ्या लागणार त्यांना. दुसरा पर्याय काही नाही. कार्यालय अंडी देईल आणि अंड्याच्याकडे तुम्ही अंडी न्यायची, ब्रशिंग करायचं आहे, चॉकी संगोपन करायचं आहे आणि उत्कृष्ट व्यवसाय करायचा आहे. हा सगळ्यात सध्या खुदकूर तरुणांना किंवा अनुभवी शेतकऱ्यांना हा सगळ्यात सध्या मला इमर्जिंग व्यवसाय दिसतोय सध्या ह्यामध्ये. त्यामुळे पुढे यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो यामध्ये. आता जरा थोडं शंका समाधान घेऊया. काय कोणाचं असेल तर आपण विचारून घेऊ. कोणाच्या शंका असतील तर विचारा. हॅलो हा बोला. सर, सचिन कोटकर बोलतोय. हा बोला सर. सर, आपण हे आता सगळं दाखवलं का नाही, ही तुमची पीपीटी जी आहे तयार केलेली, हा ही मिळेल काय आम्हाला? पीपीटी मध्ये लाभार्थी हा देतो, काय अडचण. शेअर करता ते हा, तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतो मग त्याचं. चालेल चालेल, हा थँक्यू. हा सर 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 बघा, आता थोडं ह्या योजनेत समाविष्ट व्हायच्याबद्दल आणखी थोडं सविस्तर सांगतो. आता सन 2021 साठी अभियान महारेशीम अभियान म्हणून सुरू होते. डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी होईल.
प्रोबॅबली डिसेंबरमध्ये होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे कोविडमुळे थोडंसं डिले झालंय, नाहीतर दरवर्षीप्रमाणे ते नोव्हेंबरमध्येच होत असतं. तर आता यामध्ये काय करायचं आहे, की नाव नोंदणी करण्यासाठी तुम्ही एखादा लाभार्थी येऊन सांगा, की आम्ही ग्रामपंचायतमध्ये आम्ही गावामध्ये जे प्रोग्रेसिव्ह शेतकरी आहेत किंवा ग्रुप आहे, तुमचा ग्रुप करा आणि कार्यालयाशी संपर्क साधा. कार्यालयात माझा नंबर तुम्हाला पाहिजे तर देतो मी. 9 खंडागळे. माझा मोबाईल नंबर घ्या. 9421043960. कार्यालयाचा नंबर आहे 0231 कोड नंबर आहे आणि 2654403. तर सुरुवातीला काय करायचं, की ग्रुप करायचा गावामध्ये. आपला ग्रुप झाला पाहिजे. एकटा दुकटा येऊन ह्या योजनेमध्ये समाविष्ट होता येत नाही. ग्रुप 10, 12, 15, 20 शेतकऱ्यांचा जेवढं मॅक्झिमम असेल तेवढं तुमचे टिकाऊ आणि बेनिफिट तुम्हाला जास्त मिळतोय. एकमेकाला ग्रुप होण्यामध्ये आणखी तांत्रिक खूप फायदे आहेत. समजा तुम्हाला अंडीपुंजी लागतात किंवा आळ्या लागतात, त्या नेण्यासाठी प्रत्येकाला कार्यालयाला यायची गरज नाही. एक जण आला तरी ते होऊन जाते. समजा तुम्ही ग्रुप झाला, एखाद्या शेतकऱ्याला कीटक संक्रमणासाठी पाला कमी पडला, तर तुम्ही तुमचा एकमेकाचा पाला घेऊ शकता. हा फायदा होतोय. म्हणजे ग्रुप ऍक्टिव्हिटीचा कोष वाहतूक करायची आहे. कोष वाहतूक आता कर्नाटक शासकीय मार्केट नव्हते ना, आता आपलं कोल्हापूर जिल्ह्यात जे जयसिंगपूरला मार्केट आहे, जानेवारी सुरू होते, तिथे सुद्धा कोष मार्केटला प्रत्येकाने यायची आवश्यकता नाही. तुम्ही सगळ्यांनी एक जरी गाडी भरली, एक जरी सोबत आला तरी कोष वाहतुकीचा खर्च कमी पडतोय. एकटा झाला तरी एकट्याला एसटीने आणणार तेवढाच खर्च येणार. ग्रुप असेल तर एखादी गाडी केली, तुम्ही ग्रुपमध्ये येऊ शकता. त्यामुळं मनरेगामध्ये सहभाग होताना ग्रुप हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. 15-20 तुम्ही जेवढे जास्त ग्रुप होईल तेवढा तुमचं जास्त बेनिफिट होणार. आणि याशिवाय उत्पादनामध्ये तुमची हेल्दी कॉम्पिटिशन पण लागते आहे. जे 55 किलो झाले, माझे 60 किलो त्यांनी कसे काय काढले, आपण कुठं कमी पडलो. ते हेल्दी कॉम्पिटिशन असावी पण उत्पादनाच्या संदर्भामध्ये असं आपण काय करतोय, काय केलं पाहिजे असावं. हा फायदा आहे. तर त्यासाठी आम्ही पेपरला जाहिराती देतोय अभियान सुरू होताना. याशिवाय तुमचा ग्रुप झाला असेल तर तुम्ही आताही आमच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता, की बाबा नाही आमचा 20 लोकांचा ग्रुप आहे, आम्ही असे करायला तयार आहोत, आम्ही नोंदणी करायला तयार आहोत. नोंदणी करायसाठी काय कागदपत्र लागतील तुम्हाला मी मगाशी ह्याच्यावर पण दाखवली, ह्याच्यावर आणि पीपीटीवर. आणि ती पीपीटी तुम्हाला शेअर पण करतो, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे हे असं होतं ना, आणि त्यासाठी ₹500 सभासद नोंदणी फी आहे. आणि तुम्ही ऑनलाईन तुम्ही स्वतः केलं तरी चालतंय किंवा इथं ऑनलाईन करायसाठी कार्यालयाला सांगितलं तरी चालतंय. तोही काही प्रॉब्लेम नाही. कारण कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्यामुळे ते ऑनलाईन सुद्धा आम्ही शेतकऱ्याला सुविधा ठेवल्या, किंवा तुम्ही ऑनलाईन नोंदणी करा, आमच्याकडे फक्त भरून आणलेली कागदपत्र दाखवा, आम्ही अपलोड करून घेतो. फक्त नोंदणी फी भरण्यासाठी तुम्हाला यावं लागेल शासकीय पावतीची हे करायसाठी. कारण ती पावतीसह कागदपत्र लोड करावं लागतं, अपलोडिंग करावं लागतं त्या साईटवर. हे सुरुवात केली एकदा ग्रुप झाला, की मग तुम्हाला तुम्ही बोलवा ग्रुप झाल्यानंतर आम्ही माहिती द्यायला येतो. तुम्ही समजा 5-10 जण तयार झाला असला ना, आम्ही माहिती दिली तर आणि 15-20 लोक तयार होतात तिथे सोबत. आणि कारण तुम्ही सांगणं आणि आम्ही बोलणं यामध्ये फरक पडतोय. डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला येऊन सांगतो बाबा हे फायदा आहे. याशिवाय तुम्हाला जवळची गावं असतील जिथं आता समजा आपलं हातकणंगले तालुक्यात समजा येळगुळ गाव आहे, गडिंग्लजला कडगाव आहे, जी गावं 20-20, 25 वर्षापासून उद्योग करतायत. अनुभवी शेतकरी आहेत. त्यांना सांगावी लागत नाही आता. अशाच ठिकाणी तुम्ही व्हिजिट बी करू शकता, की बाबा नाही प्रत्यक्ष आपण खात्री करून घेऊ, मग बघू. म्हणजे व्यवसाय करायला सोपा आहे. फक्त आपण त्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे. आणि उत्पादन मिळालं का नाही, शेतकरी ते स्वतः सांगतील, की आम्ही सांगण्यापेक्षा ते शेतकरी स्वतः बोललेलं कळेल. हो, माझं एवढ्या वर्षी एवढं वर्ष उत्पादन झालंय, या वर्षी एवढं झालंय, मी गेले 20 वर्ष करतोय. आहेत आपल्याला 20-20 वर्ष करणारे सुद्धा शेतकरी आहेत. 15 वर्ष करणारे आहेत, 10 वर्ष करणारे आहेत. फक्त पहिले 3 वर्ष तुम्ही गोडी लावून टिकून उत्पादन घेणं हा महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला गोडीला उत्पादन पैसे मिळाले का आपोआप गोडी लागत्या. नंतर तुम्हाला सांगावंही लागत नाही. राहतात शेतकरी आपोआप व्यवस्थित. तर हे सहभाग हा ग्रुपनं करायचा आहे. एक ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत मिळून शासनाचा नियम आहे 5 शेतकरी 5 एकर. पण मी म्हणतो की मी 16-17 पासून हा बघायला लागलो. 5 शेतकरी 5 एकर ते गावं टिकले नाहीत. का टिकले नाहीत? कारण त्या ग्रामरोजगार सेवकावर डिपेंड आहे सगळं. कागदपत्र हलवणे, योजनेचा फायदा मिळणे ते होत नाही. मग टेक्निकल मार्गदर्शनला आम्ही विचार करतो, की 5 जणांकडे जावं का 20 जणांकडे जावं? कारण वर्षाचे 365 दिवस एवढे गावं आणि 3च कर्मचारी, तेवढं फिरणं होत नाही. मग हळू शेतकऱ्याला तांत्रिक नॉलेज पण कमी पडते. हार्डली शेतकरी घेऊन ट्रेनिंग घेत नाही. त्यामुळे जेवढा तुम्ही ग्रुप कराल तेव्हा आमचा तुमच्यामध्ये इंटरेस्ट वाढत जातो, तुमचाही सहभाग वाढत जातो आणि त्यामध्ये उत्पादनही दिसून येते बरोबर. हेल्दी हे होऊन जाते वातावरण सगळं. त्यामुळं 15 शेतकरी, 15-20 शेतकरी तुम्ही मॅक्झिमम 100 केले काय अडचण नाही. पण 15-20 शेतकरी तर कमीत कमी एक ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत मिळून झाले पाहिजे. मग ते फायदेशीर होते, ते टिकूनही राहते, उत्पादनही येते, तुमची आपापसात एकमेकाला मदत होत्या.
आणि उत्पादन वाढीत हेल्दीपणा पण येतोय. या सर आणखी काय सांगू द्या ना. ह्या डिसेंबरमध्ये सर नोंदणी झाली का नोंदणी होताना तुमची सर्व कागदपत्र भरून घेतली जातात. ऑनलाईन मग जे कागदपत्र तुम्हाला सांगितली, ऑनलाईनचा 7/12/8चा उतारा, रहिवासी दाखला, पॅन कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, कागदपत्र काय जे शासनाला इतर वेळेस तुमचे डायरेक्ट बेनिफिट डीबीटीला जे लागतात ना, ते सर्व कागदपत्र लागतातच. बँक पासबुकची झेरॉक्स. ह्यात महत्वाचं कागदपत्र कुठला आहे? 7/12/8 तुमच्या स्वतःच्या नावाचा ऑनलाईन उतारा अलीकडच्या काळातला असावा. असा नको की 2015चा उतारा काढल्याने आणून दिलाय. अलीकडच्या काळातला ऑनलाईन उतारा असेल तरी चालेल. 7/12 आणि 8 आणि मग बँक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 फोटो, साईजचे फोटो आणि क्रमवारीनुसार समजा रहिवासी दाखला आवश्यक असेल किंवा आधार कार्ड या गोष्टी लागतात. तुम्हाला वेबसाईटवर मी शेअर करतो. तुम्ही आणि लिहून घ्या. मी सांगितलेच इतक्या वेळचं बरंचसं कागदपत्रांचं. हे करून ग्रुप करायचा, कागदपत्र जमा करायची आणि ₹500 प्रमाणे सभासद फी कार्यालयात आणून जमा करायची. त्याची रिसिप्ट त्याच दिवशी फाडली जाईल, कारण ऑनलाईन आम्हाला पण नोंदणी करावी लागते. त्यामुळे सेम डेला तो कार्यक्रम होऊन जातो. ती पावती मिळते आणि तुमची नोंदणी होऊन जाते. आणि ती नोंदणी झाल्यानंतर तुमची यादी करायची शेतकऱ्यांची आणि आता समजा डिसेंबरमध्ये झालं किंवा जानेवारीमध्ये झालं, तर 26 जानेवारीच्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये जे करणारे नोंदणी केलेले आहे आणि जे करणारे इच्छुक आहेत, त्या सर्वांचं ग्रामसभेच्या ठरावामध्ये नाव असणं गरजेचं आहे. तो ग्रामसभेचा ठराव नंतर त्या कागदपत्रासह सोबत आणून द्यायचा आहे. जॉब कार्ड, ते सर्व प्रस्ताव नंतर कागदपत्रासह सबमिट करायचे कार्यालयाला. नंतर साधारणतः हे ठराव झाल्यानंतर आम्ही एप्रिलमध्ये याच्या प्रस्तावाची छाननी करून हे तांत्रिक मान्यता देऊन हे प्रस्ताव आम्ही तहसील कार्यालयाला पाठवतो. त्यांच्याकडून प्रशासकीय आदेश मिळतो आम्हाला 15 एप्रिलपर्यंत किंवा मे 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 अखेरपर्यंत पण सुद्धा जाते. कधी कधी प्रशासकीय डिले होतो, पण 15 एप्रिल पर्यंत बंधनकारक आहे की प्रशासकीय मान्यता. आणि मग तुमचं शेणखत पसरणं, वखरणं, भांगलणं ह्याची मस्टर काढायला आम्ही चालू करतो. आणि हे झाल्यानंतर जून जुलैमध्ये तुमचं काम हे लागवड प्रत्यक्षात होती आणि तुमचं मस्टर होऊन निघायला साधारणतः एंड 15 एप्रिलच्या पुढे तुमचं मस्टर सुरू होतात कामाचे. नांगरणी वखरणीपासून सगळे. आणि जून जुलैला तुमची लागवड होती. लागवड झाली का ते रोपं तुमच्याच स्वतःच्या शेतामध्ये 1 गुंठ, जर 1 एकर आपण करतोय, 1-1.5 गुंठ्यामध्ये रोपं तयार करायची. रोपं तयार करताना तुम्ही स्वतःची करा किंवा तुम्ही बाहेरने विकत कमर्शियल नर्सरीतनं आणून पण रोपं तुम्ही लावू शकता. असं नाही मला जमलं नाही किंवा काही नाही, तर तुम्ही बाहेरच्या कमर्शियल पण बाहेरच्या रोपाचा 1 रोपाला ₹3 रेट आहे. साधारणतः 5,500 रोपं लागतात. 16,500 वगैरे पैसे लागतात. पण मनरेगामध्ये आम्ही 6,000 रुपयाचं ₹18,000 तुम्हाला देणार आहे. तुम्ही जेवढी पावती आणाल तेवढे त्या कमर्शियल नर्सरीचं मिळेल. पण ती नर्सरी मान्यता प्राप्त असावी. अजून आपल्या इथे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मान्यता प्राप्त नर्सरी कोणी अजून पुढे आलेलं नाही. मग दुसरा फायदा तुम्हाला असा आहे की समजा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये 25 एका गावामध्ये समजा 20 लाभार्थी झाले, तर एकाने काय करायचं, जानेवारी महिन्यामध्ये 1 एकरमध्ये नर्सरीच लागवड करायची. बघा, 1 एकर तुती रोपं जे नर्सरी गादी वाफे दाखवले मी तुम्हाला मगाशी. गादी वाफ्यावर 1 एकरमध्ये नर्सरी तयार करायची. साधारणतः 1,40,000 1,50,000 रोपं तयार होतात. प्रत्येकाला 5,500 रोपं लागतात. 20-22 एकर लागवड एका गावात एका एकरमधनं होते. तुम्हाला प्रत्येकाला ते पैसे, ते तुम्ही लाभार्थ्यांनी ते पैसे त्या ज्यांनी रोपं तयार केले त्याला द्यायचे आणि तुम्हाला कार्यालयाकडे त्याच्याकडे पावती घ्या. ते रोपं तयार केलेली त्याच्या ह्याच्यावर आम्ही बघितलेले असते, साईट इन्स्पेक्शन केलेलं असतं की रोपं तयार केलेले आहेत, तुम्ही त्याचे लावलेले आहेत. ते साईट इन्स्पेक्शन बघून आम्ही तुम्हाला प्रत्येकाच्या लाभार्थीला ₹18,000 तुम्हाला मनरेगातून देतोय. ते 41,160 जे तुम्हाला सामग्री पहिल्या वर्षीमध्ये आहे, त्यात ₹18,000 तुती रोपाचे आहेत. ते तुमचे वैयक्तिक लाभार्थी तुम्हाला देऊ शकतो आम्ही. तुम्ही रोपं मात्र त्या ज्या तुमच्या ग्रुपमधल्या एकाने तयार केले 1 एकरमध्ये नर्सरी, त्याला साधारणतः बघा 1.5 लाख, 1.5-2 लाख रुपये पहिल्या 4 महिन्यातच मिळून जात आहेत. त्या तुमच्याच ग्रुपमधला एक जो पुढाकार घेईल, जो करल, त्याला त्यातनं 1.5 लाख रुपये आरामात 4 महिन्यात मिळून जातात तिथं रोपांचे पैसे. ते तुम्हाला रोखीनं त्या मेंबरला द्यावे लागतील आणि तुमच्या खात्यावर शासनाकडे मात्र नंतर ₹18,000 तुम्हाला वर्ग केले जातील. त्यामुळं आयदर तुम्ही 2 गुंठ्यात 8,000 2 गुंठ्यामध्ये 8,000 काड्या लावून स्वतःची रोपं स्वतः तयार करू शकता किंवा तुमचा ग्रुप झाला 20 जणांचा, तर ते एका ग्रुपकडं कमर्शियल नर्सरी एकाकडे करू शकता. त्याची रोपं तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला शक्य नाही झालं तर. पण प्रत्येकानं जो लाभार्थी आहे त्याने स्वतः वैयक्तिक स्वतःची नर्सरी तयार करावी असं मी सजेस्ट करेन. आणि त्यासाठी फार मोठा काही खर्च येत नाही. एक 4 भारं तुती बियाण्याच्या काड्या झाल्या तर 7,000-8,000 टिपऱ्या निघतात. फक्त त्या बियाणं आणताना चांगलं बघून आणा. आता जवळपास महाराष्ट्रात आम्ही V1 व्हरायटी राहिलेले आहे. आमच्याकडे जुन्या व्हरायटीचं पूर्ण इरिडेक्शन करून टाकलेलं आहे M5चं.
त्यामुळे कोणाकडेही गेला तरी चांगलंच बियाणं मिळणार आहे. फक्त कुठे सेग्रिगेशन झालं असेल, त्रिकोणी काना झाले असतील, त्याला फक्त बघून चांगल्या प्युअर जातीचं बियाणं बघून आणून लावा आणि नर्सरी तयार करा. रोपं तयार करा जानेवारी महिन्यात नोंदणी झाल्यानंतर लगेच. तेच रोपं तयार व्हायला 3 ते 4 महिने लागतात. ते 4 महिन्यानंतर जून जुलैमध्ये रोपं काढून तिकडे शिफ्ट करायचे आहेत. त्यामुळे बाकीचा जास्तीचा खर्च यायचं काही कारण येत नाही. पण जेवढा ग्रुप करून एका नर्सरी करेल त्यालाही ₹1,50,000 तुमच्याकडून मिळतील. तुम्हालाही तुमचे ₹18,000 तुमच्या खात्यावर इकडून मिळतील. तोही पर्याय तुमच्यापुढे उपलब्ध आहे. आणि ज्यांनी नर्सरी केल्या, ज्याची रोपं तयार आहेत, त्यांचेच प्रस्ताव आम्ही पुढे करून प्रशासकीय मान्यतेला पाठवतोय. कारण जर नर्सरी केली नाही, तर तुमचं एप्रिल-मे महिन्याला मस्टर सुरू करताना आम्ही कुठल्या आधारावर करू? तुम्ही लाभार्थी आहेत, नोंदणी केल्या, पण तुम्ही करताय की नाही ह्याची अजून पुढे गॅरंटी नाही. ते जानेवारी-फेब्रुवारीमध्येच कन्फर्म होतं की बाबा हे रोपं लावलेत म्हणजे हा उद्योग पुढे सुरू करणार आहे. त्यामुळे तुम्ही मॅक्झिमम रोपं तयार करायचं, नोंदणी करा ह्या डिसेंबर-जानेवारीमध्ये. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये रोपं तयार करा. रोपं तयार केल्यानंतर जून-जुलैमध्ये शिफ्ट होते. मग बाकी जो कार्यालयीन कामकाजाचा जो पार्ट आहे, तुम्हाला आम्ही सभेमध्ये त्या वेळेला आणि डिटेलमध्ये सांगत जाऊ. हे कागद लागतील, हे लागतील. तुमच्या ग्रामरोजगार सेवकाला ऍक्टिव्ह करा. त्या ग्रामरोजगार सेवकाला सांगायचं कार्यालयानं काय कागदपत्रे सगळे गोळा कर, सगळे घेऊन जा. तो जेवढा ऍक्टिव्ह पार्टिसिपेट घेईल, तेवढं तुमचं कष्ट कमी होतील. बाकी आणखी तुम्हाला काय आवश्यक ह्यामध्ये लागणार आहे माहिती? कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधावा, ग्रुप करून यावर जे फर्स्ट कमी येईल, फर्स्ट येईल. आम्हाला टार्गेट आता मनुष्यबळ कमी असल्यामुळे 200-300 एकर येईल. जे ग्रामपंचायत पहिले येतील त्यांना आम्ही प्राधान्य देणार. त्यामुळं जिथपर्यंत माहिती जाईल तेवढं तुमचं बेनिफिट होईल. हं, हं, हं. जर संख्या जास्त झाली आणि तुम्ही राहिला तर पुढच्या नेक्स्ट इयरला तुम्ही पुढच्या वर्षी ते हे लाभ घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. समजा यावर्षी 200चं टार्गेट होतं, 200 पूर्ण झालं. पण जनरली आपण कोल्हापुरात असं होऊ देत नाही. आता टार्गेट ह्या वर्षी सुद्धा 250चं टार्गेट होतं, 225 लोकांनी आले, पैसे भरले म्हणजे आम्ही सगळ्यांना लाभ दिलेला आहे. आम्ही शक्यतो वंचित ठेवत नाही कोणाला. पण कॅपॅसिटीच्या बाहेर समजा उद्याच 500 1000 आले लोक, 2 माणसावर करणं शक्य होत नाही. पण जे लाभार्थी राहिले त्यांना पुढच्या वर्षी आम्ही घेतो. काही अडचण नाही. आणि मनरेगा योजना ही 3 वर्षाची आहे. 3 वर्षामध्ये मिळून तुम्हाला ₹3,23,790 मिळणार आहेत. पहिल्या वर्षी साधारणतः ₹2,08,000 आहेत. दुसऱ्या वर्षी 57,000 हे आहेत. 3 वर्षाचा मिळून तुम्हाला लाभ हा मिळणार आहे. सक्रिय राहा. शासनाचा बेनिफिट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचतोच आहे. महत्त्वाचा पार्ट यामध्ये आहे की आपल्याला ऊस लावायला परंपरागत सांगायला लागत का उत्पादन तुम्हाला स्वतःला दिसते, आपोआप तुम्हाला गोडी लागते. त्यामुळे तुम्हाला आम्हाला सांगावे लागत नाही की अरे बाबा हे पुढं करा म्हणून. कारण कसं आहे, शेवटी पैसे मिळण्यासाठीच हा व्यवसाय करतोय आपण. त्यामुळे मनरेगातनं हे आर्थिक लाभ 3 वर्षी मिळणार आहे. पण पुढे चालून उत्पादन हाच तुमचा मेन पार्ट आहे. 2-2.5 लाख अवरेज माझ्या माहितीने 25-30 2-2.5 लाख रुपये दर वर्षाला मिळाले. उत्पादन बघतोय आपण किती अवरेज मिळते. मग ते उत्पादन केलं तर हे होत नाही. आणि त्याचा कालावधी आहे 1.5 वर्ष, 15 महिने, 18 महिने. फायनल पेमेंट येईपर्यंत जाऊ किती वेळ लागतोय. हे महिन्याला पैसे मिळत आहेत. आणि पोस्ट घातला का त्याच दिवशी पेमेंट. म्हणजे असं नाही की आता घातले आणि 4 वाट बघायची आहे. पहिला हप्ता कधी, दुसरा असली काही भानगड नाही. रोखीत पैसे मिळत आहेत. आता फक्त शासकीय मार्केट सुरू झाल्यामुळे काय होणार आहे, 1-2-3 दिवस ऑनलाईन पेमेंट होणार आहे. म्हणजे आता शेतकरी इथनं कर्नाटकात विकत होते पोस्ट नेऊन, त्यांना रोखीत पैसे मिळायचे लगेच. नंतर काय शेतकऱ्यांना ट्रान्सपोर्टेशनचा त्रास झाला की ट्रान्सपोर्टेशन चोरांनी लुटलं ट्रेनमध्ये वगैरे. त्यामुळे तिथं सुद्धा आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही बँकेच्या पासबुकवर जमा करा. तुम्ही बँक पासबुक घेऊन जावा, तुमच्या खात्यावर ऑनलाईन जमा करा. आता शासनाचं मार्केट आपलं कोल्हापूरला सुरू होते जयसिंगपूरला. सेम डेला होईल किंवा जास्तीत जास्त 3 दिवस. ते पैसे बँक अकाउंट तुम्हाला लगेच मिळून जातील. असं नाही की 3 महिने थांबा, 2 महिने थांबा. बिलकुल. मी तर म्हणेन की जसं रोज रोजचं एटीएम घरी असावं असं म्हणतात तसं आहे ना ते. कोंबड्या कशा रोज पैसे देतात, डेअरी आठवड्याला देत्या, रेशीम उद्योग महिन्याला पैसे देतोय. काय वाईट आहे? सगळं आवश्यकच आहे की त्यामुळं आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचं प्रमाण कमी असण्याचं हे कारण आहे. जोडधंदा म्हणून ऊसाबरोबर दुधाबरोबर रेशीम सगळ्यात बेस्ट आहे. आणि त्यातल्या त्यात सध्या मनरेगामुळं आणि ह्या उद्योगाला संजीवनी मिळालेली आहे. शेतकऱ्यांनी मॅक्झिमम लाभ घ्यावा, उत्पादन प्रॉडक्टिव्हिटी मॅक्झिमम यावी. आमच्या वतीने आम्ही पूर्ण सहकार्य करू. त्यांचा आवाज काय येत नाही सर. सर
हॅलो. सरांनी आता MRGS योजना आणि रेशीम शेतीविषयक आपल्याला विविध योजना ज्या आहेत शासनाच्या त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये काही शेतकरी बांधवही सहभागी झालेले आहेत, काही विद्यार्थीही आहेत. तर तुम्हाला आता ह्या प्रॅक्टिकल ऍक्च्युली विद्यार्थी किंवा शेतकरी बांधव असेल तर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आता आपण इथं थोडक्यात योजनाविषयी जे शासनाच्या योजनांचा जो लाभ आहे त्याच्याबाबत सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय शंका राहिलेल्या आहेत? योजनांच्या बाबतीत काय आपल्याला काय शंका असतात? हा, विचारा विचारा, बोला. सर 2 हेक्टरच्या वरील हा, असतात MRGS रेशीमचे. मध्ये आपण 2 हेक्टर पर्यंत लाभ देऊ शकतो, पण 2 हेक्टरच्या वरती जर असेल तर हा. आपण लाभाच्या बाबत काय प्रक्रिया करावी किंवा कसा लाभ घ्यावा असं तुम्हाला विचारायचं आहे. हॅलो, हा असंच ना? हा तसं हा असं तसं हा, तर आता समजा तुम्ही तुमच्या खात्यामध्ये म्हणजे घरामध्ये तुमच्या पती पत्नी तुम्ही आहात. जर 2 खातेदार तुम्ही करू शकता, 7-12 जर 2 करू शकला वेगवेगळे, तर तुम्हाला त्याचं उत्तर तिथंच मिळून जाते लगेच. हा काय आता समजा हा म्हणजे मिस्टरांच्या खातेफोड करून घ्यावं नावावरती, लागेल. मिस्टरांच्या नावावर, हा ते थोडक्यात खातेफोड करायची पत्नीच्या नावावर किंवा मुलग्याच्या नावावर. हा. मुलगा जर 18 वर्षाच्या वरील असेल तर काय, लहान हम्म, 18 वर्षाच्या खाली असेल तर आपल्याला ते नाही लाभ देता येत तसा, अज्ञान पालक. अज्ञात हा पालक म्हणून. पण जर तुम्ही 18 हम्म, वर्षाच्या वरती गेला आणि जर खातेफोड करून तुम्ही जर ते घेतलं, पत्नीच्या नावानं जरी केलं तर 2 खातेदार झाले. झालं 2 खातेदार म्हणजे हम्म. 4 हेक्टर तुम्ही लाभ घेऊ शकता एक कुटुंब. हो अशा बर. पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. 2 हा हा, अच्छा. अच्छा. याच्या व्यतिरिक्त काय आणखी? आणि बोला. आणि सर जे एका गावात शेतकऱ्याचा ग्रुप मिनिमम किती शेतकरी पाहिजे त्याला? मिनिमम 5 शेतकऱ्यांचा गट ना आपल्या, 5 एकरचा गट पाहिजे. पण शेतकरी किती पाहिजे? 5 एकरचा. शेतकरी 5 हेक्टर शासन निर्णयानुसार आहे. किती? एक मिनिट सर सांगतील तुम्हाला. एक ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत मिळून शासन निर्णयानुसार हम्म, 5 शेतकरी 5 एकर किंवा 10 शेतकरी 5 एकर. 5 एकर हा एक ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत मिळून 5 एकर हा क्रायटेरिया आहे. परंतु हा 16 काय ते हा हा, शेतकऱ्यांचे काही मर्यादा नाही. तुम्ही मॅक्झिमम 100 केले तरी चालतात. पण हा आता हा आपला एक्सपिरियन्स असा यायला लागला साहेब, की ज्या गावात 5 शेतकऱ्यांनी किंवा 5 एकर केलं ते ग्राम व्हायबल हा होत नाही. म्हणजे तिथला रोजगार सेवक यायला त्याला जायला परवडत नाही किंवा त्याला आमचं मार्गदर्शन कमी असल्यामुळे कमी पडतंय, तिथं जाणं बाबा शक्य होत नाही. एका गावात 20 एकर 25 एकर आहेत आणि एका गावाला 5 एकर आहेत, तर ते काय म्हणतात की 5-25 एकरचं पहिलं बघा, मनुष्यबळ कमी असल्यामुळं. त्यामुळं जेवढं तुम्ही हम्म, मॅक्झिमम ग्रुप कराल, 15, 20, हम्म, हम्म, 25, मॅक्झिममला काही लिमिट नाही. पण कमीत कमी 15-20 हम्म. एकरचा ग्रुप झाला पाहिजे. कोल्हापुरात हा प्रॉब्लेम 15-20. आहे की लँड होल्डिंग कमी असल्यामुळं 25 हम्म, एकर 30 एकर मिळत नाही. पण 15-20चा तरी ग्रुप झाला पाहिजे. जे 15-20चे ग्रुप झालेत आता आपल्या जिल्ह्यामध्ये ते सक्सेसफुल झालेत हम्म. बघा. ग्रुप आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. 15 एकर 20 तर एकर जे आहेत, आता राधानगरीला झालंय, सरपंचांनी केलंय, दीपक शेट्टींनी केलेलं आहे. तुम्हाला सांगतो हातकणंगलेत झालेला आहे, येळगोडमध्ये, कडगावला आहे, चंदगडमध्ये भरपूर गाव आहेत जिथं 15-20 एकरचे मांडेदुर झाले आता. म्हणजे जिथं 20-20 एकर जे 15-15-20 एकर लाभार्थी आले ते सक्सेसफुलच झालंय. म्हणजे योजना पण सक्सेसफुल झाल्या, तर लाभार्थ्यांना त्रास पण कमी झालाय, आर्थिक उत्पन्न पण त्यांचं वाढलंय. हा समूह शेतीचा फायदा झालेला आहे. सर, या आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या गटाला लाभ देता येईल का? ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे 7-12 नावावर असल्याशिवाय त्या वैयक्तिक लाभार्थ्यालाच लाभ देता येते. गटांना लाभ देणे अजून मनरेगा अंतर्गत शक्य झालं नाही. वैयक्तिक लाभार्थ्याची योजना आहे. जसं आपलं शेततळ किंवा शौचालय म्हणा, शोषखड्डे म्हणा, आहे वैयक्तिक लाभाची स्कीम आहे. त्यामुळे गटांना याचा लाभ देता येत नाही. आणखी कोणाचं आहे? हा अ, सर. अ, पोकरा योजना सर जिल्हा मराठवाड्यामध्ये योजना लागू आहे, औरंगाबाद, जालन्यामध्ये. त्याबद्दल मी तुम्हाला एखादा फोन नंबर देतो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ते तुम्हाला पोकराबद्दल डिटेल्स सपोर्ट सांगतील. आमच्या रेशीम कार्यालयाचे औरंगाबादचे कर्मचारी आहेत. त्यांचा नंबर, हा, आपलं आपलं नाव आणि गाव कुठलं? सचिन फुके. हॅलो, सचिन फुके, आपलं नाव आणि गाव कोणतं? हॅलो, फुके हॅलो. साहेब. हा, फुके साहेब बोला. हा
हॅलो, हा बोला बोला. हॅलो, हॅलो. हा बोला. हा सर, तिसऱ्या एक आमचा असा प्रश्न होता. जसं आता फळबागेचे आमचे मास्टर जसं तालुका ऑफिसला निघतात, तसं हा, रेशीमचे मास्टर कुठून हे होतात फॉलो? मास्टर कुठून? मस्टर हे तहसील कार्यालयाकडूनच मस्टर काढलं जात आहे. आमच्याकडे प्रशासकीय आधार नाही आहेत. हं, तहसील कार्यालयातून मस्टर काढलं जातं आणि तहसील कार्यालयाचा बहुतेक सर्व कारभार हं. पंचायत समितीमुळे मनरेगाचा चालतो. त्यामुळे पंचायत समितीमुळे ते मस्टर जनरेट होतात. अच्छा अच्छा. बरं, याची टीएस फक्त रेशीम ऑफिस मधून भेटणार आणि हा पीएस आहे ते तहसील ऑफिस मधून. आमच्याकडून फक्त तांत्रिक मान्यता आदेश जातो त्यांना. तहसीलदार कार्यालयाकडून हा हा. प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेश त्यांच्याकडून होतो. मस्टर जनरेट हो. आमच्याकडून मागणी अर्ज केल्यानंतर त्यांच्याकडे मस्टर जनरेट केलं जाते तहसील कचेरीला, म्हणजे जनरेट. पर्टिक्युलरली ओके पंचायत ओके. समितीमध्ये. थँक्यू. हं, हं. आणखी काय कोणाचं शंका? पोखराबद्दल फुके साहेबांनी विचारलं होतं मगाशी. फुके साहेब, सचिन फुके, यवतमाळ. हां हां हां. नाही, बोल, आवाज येत नाही त्यांचा. हां. फुके साहेब, यवतमाळचे तुमचे जे पोखराविषयी, अ, पोखरा माझ्या माहितीनं औरंगाबाद, जालना या भागामध्ये चालू आहे. हां, यवतमाळ आहे. मग आमचे चौगुले साहेब आहेत की, पंडित नमस्कार चौगुले साहेब. खंडागळे साहेब, डॉक्टर साहेब. नमस्ते नमस्ते साहेब, पोखराची माहिती मागायला लागलेत. हो, सचिन फुके त्यांचे म्हणून लागवड आहे, तुमचे. त्यांनी लागवड केलेली आहे. मी 2 वेळा जाऊन आलो त्यांच्या शेतावर. हां, त्यांना दिलेली आहे माहिती, पण जस्ट ते तुम्हाला विचारत असते. मग तुमच्याकडे लेक्चर विचारतो. चालू आहे. पोखरा अजून पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे नाही आहे, त्यामुळं आम्हाला पोखराबद्दल काही सखोल सांगता येणार नाही सर. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे पोकरा. पोखरा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. कृषी विभागाशी संपर्क. येस येस, कृषी विभागाशी संपर्क साधावा. ओके, साहेबांना सांगावं लागलं तर. ठीक आहे, थँक्यू साहेब. त्यांनी सांगितलं. हां, त्यांची ओळखी, साहेबांच्या ओळखीचे आहेत. यवतमाळ इच्छा साहेब, रेशीम विकास अधिकारी. नंबर द्यावा म्हणते सर तो. हां हां. व्हॉट्सअपवर नाही तर आपण. हां, होय. हां, ठीक आहे, सांगा. चला डॉक्टर साहेब, हो सर, बोला की, एक मिनिट. छान छान माहिती दिली. स्वाद शेडगे अगदी नका तरी पीपीटी पाहिजे. हा. बोला की सर. छान छान माहिती दिली. अगदी तो बारीक सारीक सगळ्या गोष्टी त्यात आपण सामावून घेतल्या. बरोबर, छान. असंच कार्यक्रम नेहमी व्हायला पाहिजेत. सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजेत. हो हो हो, थँक्यू सर. आता आतापर्यंत जवळजवळ 4 वेबिनार सुद्धा घेतले मी यवतमाळ अमरावती मार्फत, म्हणजे विदर्भाच्या लोकांसाठी. हां. कीटक संगोपनाच्या बाबतीत असेल, तुतीबाग जोपासना असेल, की शेतकऱ्या दूर करत नाही, शेतकऱ्यापर्यंत जात नाही, पोहोचवू शकत नाही कोरोना हां. 19 मुळे. हं. तर त्यासाठी या वेबिनारचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो. हां. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण पोहोचू शकतो. तर हं. आतापर्यंत मी यवतमाळ मार्फत 4 वेबिनार घेतले हं. आणि सगळ्या शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केलेला आहे. माझ्याकडे जवळजवळ हं. 1000 शेतकरी आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये. हं. तर सर्वांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, कर्मचारी कमी आहे. तर वेबिनार सारखं जर का तुम्ही केलं हां. आणि जगातल्या माहिती आपण दिली, तसं ते चांगलं आहे. चांगलं. आणि त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे यवतमाळला. हां. अरे वा, येस सर, येस सर. आपणही कोल्हापुरात तसं सुरू करू सर आता. थोडं कोरोना कोल्हापूरचा कमी आलाय, त्यामुळे फिरायचे आता चान्सेस आहेत इथून या महिन्यापासून पुढं. फिरण्यापेक्षा आवश्यक आपण एकाच वेळेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि आपल्याला जी माहिती द्यायची आहे, हिवाळ्यातील कीटक संगोपन असेल, हिवाळ्यातील कीटक संगोपनाचे काही टिप्स असतील, तर तुम्ही हां. आपण जाधव साहेबांना घेतलं, त्याच्यावर करून घ्यायचं, लोकांना माहिती द्यायची. टेक्निकल माहिती लोकांना मिळाली नाही, टेक्निकल माहिती अभावी लोकांचं नुकसान झालं, असं व्हायला हां. नको. नाही, ते अगदी बरोबर आहे. ते आता एक गुगलवर हे करून शेतकऱ्यांना ॲड करून हे करावं सर, करता येईल आपल्या कोल्हापूरमध्ये. ग्रुप तयार करायचा चांगला, ग्रुप करून टाकायचं, म्हणजे येस येस, लोकांना लगेच माहिती मिळते. मिळते. बरोबर सर, बरोबर. व्हेरी गुड. आम्ही ग्रुप केलेले सर, बाजारपेठेचा ग्रुप केलेला आहे. तो हा. याचाही ग्रुप करायला लागले आता, रेलिंगचा बी, शेतकऱ्यांचाही. ते त्यामुळे समोर सगळ्याशी कॉन्टॅक्ट राहणारच आहे सर. कॉन्टॅक्ट राहतो, त्याच्यामुळे आपण इमिजिएटली करू. फक्त रजिस्ट्रेशन काय अगोदर डिक्लेअर करून टाकायचं, अमुक तारखेला अमुक या वेळेत या विषयाविषयी माहिती द्यायची.
माहिती देण्यात येणार आहे, मग हम्म. लोक आपोआप जॉईन होतात. हो हो तेही करता येईल आणि पेपर सार्वजनिक पेपरलाही सर आपण डिक्लेअर करू शकतो. म्हणजे आता अभियान सुरू झालं आता त्याची कार्यप्रणाली येईल असं मला वाटतं. ऑनलाईन घ्या, हे करा, ते करा. पेपरही आणि बाकीचे जे माध्यम आहेत त्यातनं सगळ्यातनंच हे केलेलं बरं राहील असं. नाही टेक्निकल माहिती आपल्याला जे शेतकऱ्याला आपण वैयक्तिक जाऊन देतो, हां टेक्निकल माहितीसाठी वेबिनार खूप चांगला. चांगलं ठीक आहे सर ठीक आहे. ओके सर. आता परवा मराठवाड्यात सुद्धा उजी मासेसाठी झालेलं होतं. हां हां ठाके साहेबांनी घेतलं होतं. हां करूया सर आपण आणि कोल्हापूरला करता येईल आपल्याला. आणि त्यानंतर प्रत्येक बुधवारी संध्याकाळी सुद्धा डॉक्टर जाधव साहेब सुद्धा ते एक डॉक्टर कलंत्रे सर आहेत, डॉक्टर जाधव साहेब आहेत, बरेचसे शेतकरी आहेत चांगले. त्या सांगलीमधून राहुल पवार म्हणून आहेत, राहुल दादा. एक चांगली तास 2 तास चर्चा होते नेहमी रेशीम उद्योगावर, हो की त्याच्यामध्ये कुणाच्या काय अडचणी असतील, कुणाच्या कुठल्या माहिती असेल किंवा हो वेगवेगळ्या वक्त्यांना ते बोलवतात. तर आपल्या जर का सर्व शेतकऱ्यांना जर का आपण ती माहिती दिली किंवा हां बुधवारी त्याची वेबसाईट आहे त्याची जर का क्लिक केली, तुम्ही सगळ्यांना दाखवली, तर ज्याला हां आवश्यक आहे ते पाहू शकतात, त्या ह्याच्यात सामील होऊ शकतात. हो बरोबर आहे. आमच्या करूया करूया. प्रत्येक बुधवारी संध्याकाळी 20-25 लोक असतात त्याच्यावर. हो हो मी असतो. मी 2 वेळा 2-3 वेळा बऱ्याच वेळा मी हा. पण जॉईन झालोय सर त्याच्यावर. केलेलं आहे 1-2 वेळा. आपल्या ग्रुपवर टाकून मॅक्झिमम लोकांचा जर का सामील झालं, तुम्ही पण हां सामील होत जा हो त्याच्यामध्ये. तर मी आपल्याला आहे करता सामील. येतं. हा. एक सजेशन होतं माझं, बाकी काय. येस सर येस सर येस सर थँक्यू. थँक्यू. व्हेरी गुड. कीप इट अप. थँक्यू सर. थँक्यू सर. खूपच छान. विशेषतः हे आमच्यासाठी मोठं यश आहे असं आम्ही मानायला काही हरकत नाही असं आम्हाला वाटतंय. कारण मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील म्हणजे जवळपास महाराष्ट्रातील काही विविध भागातूनही शेतकरी आणि विद्यार्थी या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत, मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. हे निश्चितच आमच्यासाठी चांगली गोष्ट वाटते. धन्यवाद सर. यानंतर मला वाटतं शंका समाधान झालेलं आहे. बऱ्यापैकी मंडळींनी विचारलेलं आहे. प्रशिक्षणार्थींनी शंका विचारलेल्या नाहीत. शेतकरी बांधवांनी बऱ्यापैकी शंका विचारलेल्या आहेत. तर आपण कन्क्लुडिंग सेशनकडे येऊ. सरांनी आज अत्यंत चांगल्या पद्धतीनं रेशीम शेती उद्योगाविषयी आपल्याला शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांच्या बाबत सखोल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल डॉक्टर खंडागळे सर, जिल्हा रेशीम कार्यालय कोल्हापूर यांचं या ठिकाणी रामेती आणि सर्व प्रशिक्षणार्थी यांच्या वतीनं मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. असंच मार्गदर्शन सरांनी आम्हाला यानंतरही करत राहावं. आमच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना आणि त्याचबरोबर सर्व आमचे फील्ड स्टाफ यांनाही. तर सरांचा मी नंबर या ठिकाणी शेअर केलेला आहे. मगाच नंबर शेअर केलेला आहे. खंडागळे सर 9421 04 39 60 आणि त्यांचा ऑफिस नंबरही शेअर केलेला आहे 0231 26 54 43. पुन्हा एकदा नंबर सांगतो खंडागळे सरांचा 4403. नंबर थोडासा इथं चुकलाय बघा, मी पुन्हा उद्धृत करतो. 0231 26 54 03 ऑफिसचा लँडलाईन नंबर आणि सरांचा पर्सनल नंबर आहे 9421 04 39 60. असा नंबर सरांचा पण आपण दिलेला आहे तुमच्या पर्सनल शंका समाधानासाठी. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींचा आणि सर्व शेतकरी बांधव त्याचबरोबर आमचे आजचे व्याख्याते डॉक्टर संगपाळ सर खंडागळे सर यांचं या ठिकाणी खूप खूप आभार. या ठिकाणी आपण हे सेशन इथं थांबवतोय. दुपारचं सेशन आपण 2:15 ऐवजी काल मी सूचना दिलेलीच होती 2:15